श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांचे अनुभव आणि स्वामींच्या लीला आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. आपल्या चॅनलवरती स्वामींनी केलेले भक्तांच्या आयुष्यामध्ये चमत्कार काय आहेत हे प्रत्येक भक्तांच्या तोंडने, त्यांच्या तोंडत्या त्यांच्या शब्दात आणि त्यांच्या अनुभवांचे जे त्यांनी साठवलेलं ज्ञान आहे, त्यांच्या आनंदात त्यांनी जे साजरं केलेलं स्वामींचे अनुभव खरोखरच खूप सुंदर असतात. आणि प्रत्येक भक्तांचे अनुभव त्यांच्याच भाषेत आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात. तेवढेच प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे स्वामींनी केलेले चमत्कार खरोखरच खूप सुंदर असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे. त्या ताईंनी आपल्या चॅनलवरती भरपूर अनुभव शेअर केलेले आहेत आणि आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. तर त्या ताईंनी स्वतःचं नाव हे स्वामी कन्या सांगितलेलं आहे. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींचे खरोखरच खूप सुंदर सुंदर अनुभव जे आलेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. ताई श्री स्वामी समर्थ. अनुभव सांगताय मग? अनुभव सांगते की तुम्हाला मी ते व्हॉट्सअपवर फोटो पाठवलेला का बघितले नाही सा? कोणते हो? पाठवलेत की मी किती फोटो पाठवलेत तुम्हाला. अहो तुमचा प्रत्येक फोटो मी पाहिलाय ताई, पण नंतर माझ्या मोबाईल मध्ये जास्त होतात म्हणून मी डिलीट करते ते. न आत्ता आत्ता बघितलेत का? आत्ता ह्या 8 दिवसात पाठवलेलं. आता हा नाही नाही काय अहो बघितलंच नाही सर तुम्ही. मी तेच म्हणत्या. नाही बघितले असतील ताई. तुम्ही कोणत्या तुमच्या नंबरवरून पाठवले ते का मिस्टरांच्या? हा त्यांचं वायफाय माझं वायफाय चालू करून त्यांचं नेट घेऊन माझ्याच मोबाईलवरनं पाठवले ती. हा 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 हा. अहो सगळं आहे त्यात कुत्र्याचं ही फोटो आलेलं. म्हणजे ते आता मी तुम्हाला अनुभव सांगायला लागली तर ती सगळं तीच येणार आहे असं. हा म्हणून म्हणजे म्हटलं ताईने पाक बघितलं का नाही कोणास ठाऊक, का बघितलं नाही. गुलाबाची फुलं ती किती छान आली त्या. अहो बघितलं असेल ताई. मी प्रत्येकाचा व्हिडिओ म्हणजे फोटो बघत असते पण नंतर डिलीट करत असते. हा मग आता काल परवा पाठवलेलं कुत्र्याचं. ती कुत्रे एक आलेलं आमच्यात. पहिलं कुत्रं होतं तसलं पांढरं. आमचं नाव कुत्र्याचं जिमी होतं आणि टीम तसलंच आलेलं. हा हा दिव्यात आलं होतं आता परवा. हा. हो का की मी तुम्हाला एक अनुभव शेअर केलता ना. ती एक मुलगीचं बघा हिचं ती लग्न म्हणजे ठरलं मी सांगितल्यानंतर. हा तर मी त्यावेळेस तुम्हाला सांगितलेलं नाही की तिची काकी म्हटली की मुलगीला काय आपण सोनं नाही घालायचं आणि फक्त त्या मुलाला तेवढं अंगठी घालायची, फर्निचर द्यायचं. हा. सांगितलेलं नाही हो हो. मग तर ना मी तिथनं आली. मी स्वामींना काय म्हटलं, स्वामी आता आम्हाला आई वडील असता नाही की पण होतं त्यावेळेस काही जर नसलं तर आपण आपल्या आई वडिलांना वाटतं की नाही की आपल्या मुलाने असावं. आणि हो ना. मी तिथनं आली स्वामींच्या बशी बसून स्वामी सांगितलं, स्वामी तिला आई बी नाही वडील बी नाही ते. आणि म्हणजे तिचं चुलत आहेत ना. हा म्हणजे सक्क चुलत ती 4 जण आहे ती. 3 भाव आहे ती आणि तिचं पप्पा धरून 4. मग मी काय म्हटलं स्वामींना, स्वामी सगळ्यांनी अर्धा अर्धा तोळा घातला तर ही पण होईल आणि ती चुलत एक म्हणजे चुलत आजोबांची पोरं आहेत ना ती पण 5-7 जण आहे. ती दुकानदार हे आहेत. मग मी स्वामींना म्हणतो, स्वामी सगळ्यांनी अर्धा अर्धा तोळा घातला तर त्या मुलगीला 5 तोळं सोनं होईल बरं का. ताई अशी तुमचं म्हणत नाव होती. सांगायचंय का नको? नको काय नाव सांगायचं. नाव सांगण्यापेक्षा म्हणजे स्वामी कन्याच सांगा बाई. बरं बरं मग तीच भारी वाटते मला. माझ्या नावात काय आहे, माझं नाव सविता आहे पण माझ्या नावापेक्षा मला स्वामींनी स्वीकारलंय ती. ऐका की तुम्ही. आणि मग मी तुम्हाला सांगते. जिल्हा तालुका काय? काय नको तालुका तर काहीच नको. नको काहीच नको. तालुक्यावरनच माझी ओळख होईल. त्यामुळं ती जर काहीच नको. तुम्हाला सांगते तुम्हाला ताई. त्या मुलगीला मी काय म्हटलं, मी तिथनं आले स्वामींना. मग म्हणजे मला रडायलाच यायला लागलं काय. त्या मुलगीला तिची काकी म्हणली नुसतं फर्निचर घ्यायचं आणि तिला काही सोनं नाही घालायचं. म्हणजे ताई तिला लहानपणापासून कधी तिला कानातलं हे कधी मिळालं नाही हो. म्हणजे काही पण कार्यक्रम असला की मी तिला द्यायचे माझे कानातलं. म्हणजे छान छान कसलं पण माझं 2-3 प्रकारच नाही. मग मी म्हणायची ही घाल तुला, ती घाल तुला.
अशी म्हणायची मी तिला कुठल्या कार्यक्रमाला ना तुझ्या काकीच्या त्या साड्या बिड्या ती नेसायची कारण तिची तब्येत जाड आहे. म्हणायची माझी काय तुला साडी ब्लाऊज बसणार नाही ती माझी साडी राहू दे पण माझं कानातलं घाल अशी मी तिला कानातलं ही द्यायची हो. आणि मग मला लय वाईट वाटायला लागलं. आणि तुम्हाला सांगते ताई स्वामींनी माझ्या काय केलं मी 5 तोळे मागत होती तिला 12 तोळे सोनं घातलं. बापरे कसं काय? ती तुम्हाला सांगणार ना त्यांच्या त्या चुलत तिच्या आत्तीने 5 तोळं घातलं. अरे वा. 4.5 तोळ्याचं घंटण घातलं आणि अर्ध्या तोळ्याचं त्या मुलाला अंगठी घातली. अरे वा वा. आणि तिच्या ती मोठं म्हणजे म्हणलं नाही चुलताई म्हणजे चुलत आजोबांची पोरं म्हणजे त्या पतीच्या त्यांनी एका पोरानं 2.5 तोळ्याचा हार घातला. अरे वा. आणि एका चुलत्यानं 4 तोळ्याच्या बांगड्या घातल्या. बापरे. आणि एका चुलत्यानं कानातलं आणि वेल घातलं आणि अंगठी घातली. किती छान ताई. तुम्ही तर नुसतं स्वामींजवळ 5 तोळं तुम्हाला सांगते तर माझ्या अंगावर असं पूर्ण झर काटा आला बघा. आणि मी म्हटलं काय हो स्वामी किती तुमची लीला आहे. म्हणजे मी फक्त तिथनं येऊन म्हणजे वाईट वाटलं मला जरा. मी तुम्हाला म्हणलं नाही का माझा असा स्वभाव आहे की एखाद्याकडे 50 तोळं सोनं असलं तर मला वाईट वाटत नाही. पण ज्याच्याकडे काय नसलं की नाही मला त्याकडे बघितलं की असं वाटतं की त्याला पण ती मिळावं. असं म्हणजे मी मनात जरी बोलली ना तर ती पूर्ण म्हणजे स्वामी माझं ती पूर्ण करते ती. अरे वा. असं. आणि मग तिची काकी आली ना शनिवारी लग्नाला सांगाय उद्या लग्न आहे. आणि मी स्वामींचं पुस्तक वाचत होते. रुद्राची सेवा झाली ना स्वामींचा शेवटचा अध्याय वाचायला लागली तर ती आली सविताताई उद्या लग्नाला या. तर मी म्हटलं मी काय येत नाही हे येतील म्हटलं मी काय ऋषीमुळे येत नाही म्हटलं तर हो म्हटल्या अहो या की येतले इथं जवळ आहे. तर मी म्हटलं नाही अहो आणि तुम्ही मला काही एवढं हे करू नका एक जण आलं म्हणजे झालं म्हटलं. आणि ती अशोक गळ्यात पडून माझ्या रडायचं लागले अहो. म्हणजे त्यांना काय वाटलं की ह्या पोरगीला काय मिळणार नाही. मला म्हणल्या तुम्ही म्हटला काही काळजी करू नका सा. आणि बघा एवढं 12.5 तोळं सोनं घातलं बघा पोरगीला. असं रडायचं लागल्या आणि माझ्या पाया पडायला लागल्या. मी म्हटलं माझ्या काय पाया पडू नका माझ्या का पाया पडायला लागले तुम्ही म्हटलं स्वामींच्या पाया पडा म्हटलं. हो ना. आता म्हणजे मला काय कळ होती की हिला कुणाच हिनं पाया पटायचं पोरगीनं. हो ना. असं वाटलं बघा. ती झालं किती छान. मला इतकं त्या दिवशीपासून तर मला नाही असं म्हणजे असं कवा झालं कुणाला सांगू कवा झालं. आमच्या आत्यासनी सांगितलं. आमच्या आत्या म्हणल्या बरं झालं बाई बरं झालं. असं आत्यांचा फोन आल्या आत्यासनी सांगितलं. ती सांगत नाही का मी तुम्हाला एक अनुभव पाठवलेला. ती ताई काय म्हणते ज्याला पटतंय त्याला सांगायचं. हो ना. कुणाला पण उगाच सांगत बसायचं. हो ना कोणाला पण नाही सांगायचं. कारण त्याची म्हणजे हे होतंय ना म्हणजे त्या माणसाला विश्वास. पुढचा तो त्यातला विश्वासिक असेल तर ठीक आहे ना. नाहीतर मग पुढचा काय म्हणणार काही सांगत असते असं पण. पण तिच्या काकीनं अनुभवलं ना की बरोबर ह्या बोलल्या आणि म्हटल्या बघा की हो असं वाटलं पण नाही होईल पटापट म्हणजे सगळ्यांनी म्हणजे ती एक प्रकारची ईर्ष्या लागल्यागत झाली. हो ना म्हणजे स्वामींनी आज्ञा दिल्यागतच झालं ताई. झालं ना. आता तिची आत्तीची काय तिची परिस्थिती चांगली आहे तुम्हाला सांगितलेलं. तिच्या आत्तीनं घातलं 3.5 लाखाचं फर्निचर सगळं घेतलं म्हणल्या 3.5 लाखाचं. आणि तिच्या आत्तीनं सोनं घातलं की नाही तिनं सांगितलं की तिनं घातलं म्हणून तिनं सांगितलं काय. म्हणजे ती म्हणजे आम्ही घातलं 5 तोळे सोनं. आणि तिच्या त्या दिराने सांगितलं एकानं बांगड्या घातल्या एकानं कानातलं अंगठी असं घातलं म्हणून सगळ्यांचं सांगितलं त्यांनी. हातातल्या बांगड्या बिंगड्या. मग आता 4 तोळ्याच्याच बांगड्या म्हणल्यावर जरा तिचा हात मोठा आहे म्हणल्यावर 5 पण तोळ्याच्या बांगड्या असतील. आता दुकानदार म्हणल्यावर काय म्हणजे आणि अजून तुम्हाला एक काय सांगते मी तुम्हाला म्हणायचे की नाही की आपण गुरु केल्यानंतरच गुरु आपल्या बरोबर असते ते असं काही नसतंय. बरोबर. तुम्हाला सांगते म्हणजे आमची आई वारली तेव्हा 1997 साली काय झालं माहितीये का. माझ्या मामांची मुलगी आणि मी ना म्हणजे आता ह्या सोन्यावरनं सांगते कानातलं ना आम्ही कुठं पण असं यात्रेत गेलो की नाही की आम्हाला 15 रुपयाचं कानातलं लय आवडायचं. वर फुलं काय आणि जरा साखळी खाली ती झुमका असते ती बघा पिंजरा टाईप. जुबं फुल्यासारखं नाही जुबं ती वेगळं असते ती पिंजऱ्यासारखं. आणि ना ती आमची आई काय म्हटली चल तू माझ्या संग दवाखान्यात मी तुला तसलं कानातलं घेते उसाचं बिल आल्या. मग तुम्हाला सांगते मग ती वारल्यानंतर का नाही
मामांच्या आमच्या मुलीचं लग्न ठरलं. म्हणजे ती काय करायची, आमची मामाची मुलगी विद्या, ती तिला घेताना तिला आणि मला आम्हाला दोघीला घ्यायची. काय ती 15 रुपयाला मिळायचं. हो ना. आता 5वीला 4थीला असल्यावर कोण आम्हाला सोन्याचं घालायला देतंय कानातलं. नाहीच ना. आणि साडी बिडी नेसल्यावर ती लय छान दिसायचं. मग ती कुठे यात्रेला गेली ना एरियाला ही ती पण 2 घ्यायची तिला आणि मला. आणि मी पण कुठे गेली ना वाटरमध्ये ही तिला आणि मला असं दोघींनी पण आम्हाला घ्यायचो आम्ही. कुठे दिसल तिथं 2-2 घ्यायचं. आणि तुम्हाला सांगते स्वामींची विचार योजना कशी असत्या. 2010 मध्ये तिचं लग्न झालं. काय तिला लग्न झाल्यावर तिला मामाने तसलंच कानातलं घेतलं. अरे वा. म्हणजे तिला कानातलं घेतलं. आणि तिला 4 तोळं काहीतरी घालायचं होतं. 4 का 4.5 तोळं घालायचं होतं. मग ती काय म्हटली, माझं घंटण बारकं झालं तर चालेल, पण म्हणजे ते आमच्या मामाला म्हणजे काका मला कानातलं वेल आणि मला तसलंच घ्यायचं. बरं का. मग तिला घेतलं आणि तिला घेतलं सेम मला पण तसलंच मिळालं त्याच वेळेस. अरे वा. इकडे घेतलं आणि त्यांनी तिकडे घेतलं का? हा, तिला लग्नात घेतलं मामाने. आणि मला इथं आमचं सासर काय म्हटलं, तू लग्नात जायचे? मी म्हटलं हो जायचे की. मग काय घेऊया लग्नात? तर मी म्हटलं मला म्हटलं 4-5 हजारापर्यंत काहीतरी घेऊया. तर मी म्हटलं नको 4-5 हजारापर्यंत, एक छानपैकी 2.5-3 हजारापर्यंत टेबल फॅन येतोय तसला भारीतला तसला घेऊया म्हटलं. कारण 3 मामासनी 3 पोरी आहेत. मी म्हटलं एकीला केलं तर पुन्हा दुसरं मामा म्हणणार ना आमच्या पोरगीला केलं नाही तिला केलं. बरोबर आहे. म्हणजे पुढे आपली परिस्थिती कशी असती किंवा आता आपण एकत्र आहे पुन्हा उद्या आपण वेगळं झाल्यावर आपल्याला ते केलं पाहिजे का नाही. हो ना, बरोबर आहे. मग मी असं म्हटलं सासऱ्यानी नाही, आमच्या सासऱ्याने ती घेतलं फॅन बिन तिला. आणि त्यावेळेस ना आमचं सासरं काय म्हणलं तुला काय घेऊया का, तुला काय घ्यायचंय? तर मी म्हणलं नाही काय घ्यायचं मला. आणि मग माझ्या कानात रिंगा होत्या. काय रिंगा होत्या आणि माझ्या लग्नातलं टॉप्स होते की. म्हाताऱ्या माणसाच्या एवढं काय देण्यात राहते. तर मला म्हटलं मग तुला काय घेऊया, तुला कानातलं घेऊया का, हे असलं कशाला घालतेस कानात रिंगा हो. तर मग मी म्हटलं बरं आणा म्हटलं बरं का. तर मला म्हटलं कसलं आणायचं? तर मी म्हणलं मला म्हटलं तू आमच्या मालकाला म्हटलं बंडू तुम्ही 2 जण जावा आणि तिला कानातलं घेऊन या. तर मी काय म्हटलं नको म्हणजे तिथं आमचं सासऱ्यांचं सोन्याचं दुकान होतं त्यामुळे ती गाळायला बिळायला तिथं द्यायची हो. मी म्हटलं नको बाई म्हटलं आपण अर्धा तोळ्याचं आणायचं. त्या माणसानं वहीवर 1 तोळा मांडलं म्हणजे काय करायचं. म्हणजे मी मनातच म्हणलं काय मी म्हटलं मी नाही बाई मी म्हटलं मी काही नाही जात म्हटलं आणि माझ्या काही पसंतीचं नको तुमच्या पसंतीनं आणा म्हटलं काय. तर मला म्हटलं अगं नेमकं आणायचं कसलं मी. तर मी म्हणलं वर फुलं आणि खाली ती पिंजऱ्यासारखं असतंय तसलं आणा. तर मला म्हटलं ते अगं मला काय कळतंय म्हणजे ती जुबवी. मी म्हटलं जुब नव्हं. मग मी काय केलं माहितीये का, एका कागदावरच नाही मी चित्र काढून त्याने दाखवलं असलं आणा म्हणून. आणि तर ती चित्र पण इथंच राहिलं. अरे बरं का. ती म्हणजे मी असं तिथं पेपरवर का नाही का तिथं सोप्यात जास्त माणसं यायची ना, मग मी तिथं चित्र काढलं म्हणून ती पेपर तिथंच राहिला. आमचं सासरं गेलं आणि आमचं सासरं सेम तसलंच आहे मला 7.5 ग्रॅमचं घेऊन आलं. अरे वा. म्हणजे मला काय म्हणायचंय आम्ही दोघीच पहिल्यापासून चांगलं 2री-3रीला असल्यापासून आम्ही दोघी सेम घेत होतो. आणि मग मी लग्नाला गेल्यावर मग मी तिथं मला सगळी विचारायला कधी घेतलंस तुला कधी घेतलंस. मी म्हटलं अगं आत्ताच घेतलंय म्हणलं. आणि ती मला आत्ता आठवते होती की मला तीच कानातलं तिला आणि मला सेम मिळालं. हो ना. आणि मी आमच्या अक्काला विचारत होती विद्याला काय करायचं आहे. तर अक्का म्हणली काय बाई कानातले घेणार आहे मामा आणि घंटण घेणार आहे अशी म्हणत होती हो. तर मग कानातलं घेणार आहे म्हणजे माझ्या काही एवढं लक्षात पण आलं नाही बाबा ती तसलंच घेईल म्हणून. म्हणजे आपल्या लक्षात पण नसतंय पण ते आपल्या आयुष्यात पुन्हा घडतंय. ते लहानपणाच्या गोष्टी लहानपणी संपल्या ना. ती एवढं काही लक्षात आलं नाही पण ती बरोबर 2010 मध्येच मला तिच्या लग्नाला जातानाच मिळालं. आणि दोघीला सेम मिळाला. दोघीला सेमच मिळाला. आणि अरे वा. तिला वेल आणि ती घेतलं. मला काही वेल पहिलं होतंच माझं लग्नात घातलेलं त्यामुळे मी काही वेल नव्हतं घेतलं फक्त कानातलं घेतलेलं. एवढं छान ती एक झालं बघा. आणि ना ताई आम्ही आता ह्या घरात राहायला आलो की नाही त्याच्या आधी ना आमच्या वाड्यापाशी तिथं लय गळत होतं. मग आमच्या घराच्या पलीकडेच नाही एक जागा होती आमचं सासरं सरपंच होतं नाही त्यावेळेस ती नावं केली होती का नव्हती काय माहित नव्हतं. आणि तिने म्हटलं ना आमच्या त्या आजी सासऱ्यांची आम्ही जमीन घेतलेली त्यांच्या घराच्या पाठीमागं जागा होती काय. आणि मग आता आपण कसं म्हणायचं की मला इथं नको घर बांधायला आता कसं तर आपलं ह्या घरातनं निघायचं गळतंय. तिथं आमच्या सासरं काय म्हणलं 2 खोल्या काढूया. ताई दगडी बांधकाम केलं होतं बरं का. चांगलं गुडघ्याच्या वर बांधकाम आलं होतं. आणि
ती त्यांचं विरोधक होतं ना, ती म्हटलं ही सरकारी जागा आहे म्हटलं, ही जागा कुणाच्याच नावावर नाही. आणि मी काय म्हणत होती माहितीये का, बया हिथं नको बाई बांधायला, ह्या खोंपाड्यात कोण आहे, कोण येत नाही, रस्त्यावर नाही हो जागा ती, आणि मागे सगळी हरिजनची घर आहे ती, म्हणजे एकदम अशी सांदवडीतच जागा आहे. आणि मी म्हणायची बाई आता हिथं बांधल्यावर हिथं मला कोण माणसं दिसायची नाही ती, आणि मला तर कोण रस्त्याने चाललं तर बोलायची सवय, आणि तिथं कोणच नाही अशी मनात म्हणत होती मी. आणि म्हणजे 2009-10 मध्ये मी म्हणत होती, आणि पुन्हा ती 2 वर्ष घर बांधायचं कॅन्सल झालं. बापरे, म्हणजे तुमची इच्छा आपोआपच पूर्ण झाली. ती कॅन्सल झालं. आणि परत मग इथे ही मोकळी जागा होती ना, 13 गुंठ आहे ही जागा, आणि इथं रस्त्याकडेलाच झालं आमचं घर. म्हणजे पुन्हा ते योग कसा आणला बघा, की आमच्या मालकानं काय केलं, आमचं मालक म्हणलं मला मळ्यातलं काय नको, घर नको, जागा नको, काय नको, ही मोकळी जागा आहे हीच मला पाहिजे आहे, मला काय नको म्हणलं, मला हिथंच. आणि ही रस्त्याकडे हाय, झाडं बिडं लावायची ती, असं मला आत्ता लक्षात येते माझ्या काही काही गोष्टी झालेल्या. म्हणजे स्वामींनी, म्हणजे मी तुम्हाला म्हणलं नाही त्याशी आपण गुरु करतो असं काही नसतं, पहिल्यापासून ते आपल्या बरोबरच असते ती झालं. आणि आता काल परवा काय झालं, माझी बहीण काय म्हटली, मी तुम्हाला म्हणलं नाही माझ्या भावाचं पोरगं म्हणलं मार्गशीर्ष महिन्यात आत्ती मी घर बांधाय काढतो, तर मी कसं म्हणत्या, मी माझ्या मनात नव्हतं बरं का, तर मला काय वाटत होतं की नानांचं 3रं वर्ष श्राद्ध करायचं हाय त्या घरात आणि मग काढायचं काय. पण मी त्याला काही बोलली नाही, म्हणजे चांगल्या कामाला आपण कशाला म्हणलं विरोध करायचा. मी काय बोलली नाही. मग आमच्या बहिणीचा परवा फोन आल्यावर कशी म्हणली, मी म्हणलं हो अगं फोन आलता अनिकेतचा, आणि कल्याणी पण प्रेग्नेंट आहे, तर हो म्हणली होय अगं कल्याणी प्रेग्नेंट आहे. आणि मी म्हणलं काय झालं ग त्यांच्या घराचं, तर मला म्हणली अगं नाही गुढीपाडव्याला मुहूर्त करायचा आहे. म्हणजे माझ्या मनात काय होतं, 7-8 तारखेला आमच्या नानांचं वर्ष श्राद्ध येतंय, आणि मार्च महिन्यात गुढीपाडवा आहे किंवा स्वामींच्या प्रकट दिना दिवशी बांधायचं असं माझ्या मनात होतं. आणि तिनं मला तसंच सांगितलं की गुढीपाडव्याचा मुहूर्त निघलाय म्हणली. मी अनिकेत इथं आल्यावर म्हणलं श्रीतेजला अनिकेतला जा की मुहूर्त बिर्त तर आधी बघून ये जा म्हणली. आणि त्यांनी सांगितलं मार्गशीर्ष महिन्यात नको, आणि ह्याच्या दिवशी गुढीपाडव्यालाच करा म्हणून. अरे वा, मग ती एक झालं. म्हणजे अशी मनात एखादी इच्छा म्हणते मी, आणि ती बरोबर होते यावं. म्हणजे काय स्वामीच प्रत्येक गोष्ट ऐकून तुमची ऐकून घेते ती करते. सकाळी तुम्हाला सांगते आज काय झालं, मी म्हटलं स्वामी ती ना, मी तुम्हाला सेवा पाठवल्या बघा ताई, ती गुरुच्या म्हणजे सद्गुरूच्या लिसा. मग मी तीच नाही, मी त्या अविनाश दादांची ते म्हणजे तीच नाही ताई बोलत होती, ती अभिरुची ताई काय. मग ते ऐकायची. मी 2 दिवस झालं मला लय आठवण यायला लागली. ती सारखं बघते आणि अनुभव तर त्यात काही नाहीच, इनाच झाले बरं का ती बोलल्यालं. आणि मी म्हणते ती स्वामी ती काय बोलते, ती मला काही कळत नाही पण मला लय आवडते ती बरं का, अशी म्हणत होती मी 2 दिवस अगोदर. आणि बरोबर रात्री बघा नाही, रात्री व्हिडिओ तिचं तीच आलं. अरे वा. आणि मी सकाळी नाही ती केलं बरं का, आणि केलं. आणि मी काय म्हटलं स्वामी मी हे करत्या, त्याचं तीर्थ करून प्या म्हणून सांगितले. उजव्या हातातली 3 बोटं बुडवा त्यात, आणि ती ऐका आणि आजारी व्यक्तीला द्या, तुम्ही स्वतः प्या, घरात शिंपडा. आणि ती 11 वेळा तिने ती ऑडियन्सच पाठवलंय, फक्त आपण बसायचं तिथं ऐकायचं. आणि अशी म्हटली ताई, आणि स्वामींची पूजा बिजा झाली. अहो पाटाच्या शेजारीच माझ्या फुल येऊन पडलं बद दिसला. अरे वा. म्हणजे 3 इता लांब पडलं फुल स्वामींच्या मूर्तीवरनं. म्हणजे फुल माझं पडतं, पण कसं पडतं स्वामींच्या पुढं पडतं किंवा पलीकडे पडतं, असं तिथल्या तिथेच पडतं. पण ती आपण एखादं कसं फेकून देतो नाही, बॉल कसा फेकतो तसं माझ्या तिकडे पाटापाशी येऊन पडला. अहो. अरे वा. आणि एकदा झालं तसं, परत दुसऱ्यांदा आणि अजून एकदा ठेवलं. मी म्हणलं स्वामी काय असं रागानं फुल टाकतायचा म्हणलं. आणि खरंच स्वामी आता ही पण केल्यानं होणार ना आता बरं का, असं म्हटलं. पुन्हा एका साईडला पडलं, स्वामींच्या डाव्या साईडला पडलं खाली. मग ती झालं बघा. मला म्हणजे मी अशी नाही, अशी काय म्हणजे अशी मनात विचार करते तर ती 1-2 दिवसात ती व्हिडिओ येते तीच आवं. आणि तुम्हाला सांगते आता, पहिला तुम्हाला मी अनुभव शेअर केला, तुम्हाला काय म्हणायची मी ताई बघा केव्हा आमच्या घरात त्याची करते ती, मला सांगूच देत नाही ती. मग मी स्वामींनी काय म्हणायचं माहिती का, रडायची मी स्वामींच्या स्वामी
तुम्ही मला कशाला अनुभव देत असा, तुम्ही मला अनुभव दिल्यावर माझं काही मन राहत नाही, माझं काही तोंड राहत नाही सांगितल्याशिवाय, आणि मी कुणाला सांगू, माझं कोण ऐकून घ्यायला नसते. आणि मला या फोन मध्ये ऐकलं ताईचा अनुभव की मला वाटतंय मी केव्हा सांगू म्हणून, आणि मग सगळं चुरून चुरून सांगायचं रे अशी मी म्हणायची हो. आणि ती बरोबर, आता मी ह्यांना सांगितलं, ह्यांनी काय बोललो नाहीत. ती पोरांतर माझा फोनच हातात घ्यायचा बंद केला. ती नाही का त्या पोराचं बघा, ती म्हणला मम्मीच्या मोबाईल मध्ये काहीतरी बाई देव आहे मम्मीच्या अंगात, आणि ती त्या पोराचं काम झालं नाही तेव्हापासून त्यानं माझा अक्षरशः फोनच काही हातात घेतला नाही. मी कुणाला काही पाठवते काही बघितलं नाही अहो. अरे वा. आणि ती एक झालं. परत तुम्हाला सांगते तो नाही इथनं त्या दिवशी कराडला गेला आणि म्हटला मम्मी मला काहीतरी झालतं, मला काही कळत नाही, मला जरा कणकणी आल्यागत झालती, मला एक दिवस कॉलेजमध्ये जायचं, एक दिवस मला जाऊच वाटायचं नाही बरं का. आणि आम्ही रोज फोन करायचं, म्हणायचं मला कणकणी आल्या दवाखान्यात जा म्हणल्यावर पण जाईना. आणि म्हणला नाही बाई लय मोठी हॉस्पिटल आहेत म्हणला इथं बरं का. आणि तर आम्ही सारखं म्हणत होतो जा ये जाईना. मग मला काही येणंच पडेना. मग हे म्हटलं मी येऊ का तुला न्यायला, तर नाही नको म्हणला येऊ नका असा. 8 वाजले तर आम्हाला काही चेन पडेना, ताप यायला लागलाय जातोय म्हणल्यावर हिने म्हटलं चला आपण रात्रीचं जाऊन त्याला घेऊन येऊया. म्हणला नको पप्पा येऊ नका म्हणला. आणि मी म्हटलं स्वामी आता काय करू, म्हणून मी धुमावतीचं तीर्थ केलं ताई बरं का. त्याचं नाव घेतलं, तीर्थ बनवलं ताई, आणि मी रात्रीचं तुळशीला घातलं. तो दवाखान्यात पण गेला नाही. आणि आम्हाला सांगितलं दवाखान्यात जाऊन आलो, डॉक्टरने इंजेक्शन केलं नाही, गोळ्या दिल्या म्हणून. दवाखान्यात पण गेलो नाही ताई, त्याचा ताप राहिला. अरे वा. राहिला पण ताप. आणि परत सोमवारी तो जाऊन ज्योतिबाला जाऊन आला. आणि म्हटलं मी ज्योतिबाला जाऊन आलो, म्हटलं ज्योतिबाला या मला काय झालंय बघा की, मला का असा अभ्यास करू वाटणं झालंय. तिथनं त्या दिवशी बसणं म्हटलं माझा अभ्यासात मन लागायला लागलं आणि अभ्यास पण करू वाटायला लागला म्हटला. मग सोमवारी बसणं तो म्हणजे व्यवस्थित झाला, तिथनं जाऊन आला ज्योतिबासनं आणि मग अभ्यासही करायला लागला. मग म्हटला मला आता छान वाटते. परत मी मनात कशी म्हणत होती ह्याचं तर दुखायला लागले स्वामी, आणि ह्यानं गुरुवार केला असता म्हणलं, पण तो कधी गुरुवार नव्हता करत पहिला काय अशी म्हणत होती मी. गुरुवार तर ह्यानं केला असता, सोमवार करायचा, परत संकष्टी करत होता, सोमवार करायचा श्रावणातलं, आणि एकादशी करत होता, मी करल ती करायचा. आणि ती आमच्या इथं ती एक हाय मुलगी हो, तिला म्हणजे ती तिला बहीण म्हणजे बहीणच मानतोय तो तिला. आणि तिनं म्हणला मला प्राचीचा फोन आला, म्हणजे आहे तिथं त्यांची मुलगी, म्हणला तिचा फोन आला मला म्हणली भैया सांग की रे पप्पासनी, पप्पा मला खवळायला लागली ती. आणि तर 90% मार्क पडलेले तिला 12वीला. आणि आता तिला कशाला घातल्या 66% पडले ती. आणि पप्पा लागले ते खवळायला भैया, आणि सगळ्या पोरींचे विषय गेले ती, माझं बघ सगळे विषय सुटले ती, तरी पण मला पप्पा खवळते ती, तू सांग की पप्पासनी. तर हे म्हणला तू चांगली प्रगतीच केली नाहीस का, 90 वरनं 66 वर आलीस म्हणल्यावर. आणि परत तिला म्हणला मी काय नाही बाबा काकाशी सांगणार, काका मला खवळतेली, तू का तिची पटराखीन करायला लागलास काय म्हणून बरं का. म्हणजे ती असं ह्यांचं मित्र आहे ती, आणि बारकी आहे ती, लहान आहे रोहनपेक्षा. तर ती झालं परत मग तिला काय म्हणला गप हे पोरे, तिला म्हणला बरं का हे पोरे गप जेव आणि अभ्यास कर आपला, आता उगाच माझं काय डोकं खाऊ नकोस. म्हणजे सारखीच फोन करायला लागली व सांग की म्हणून. तर तिला म्हणला काय तर ती म्हणली आता कशाचं जेवतोय आज तर माझा उपवास आहे म्हणली गुरुवार. आणि तो त्यानं मला लगेच फोन केला मम्मी मी पण गुरुवार करू का. तर मी म्हटलं कर. मग आता खिचडी, तर म्हणला नाही मी खिचडी नाही खाणार म्हणला, इथं मिळत नाही म्हणला, मेस मध्ये आधी सांगायला लागत्या. मग मी म्हटलं आता काय करतोस, तर म्हणला आणि तो सफरचंद म्हणला खाऊ वाटलं तर सफरचंद खातो, नाही चहा पिऊन येतो म्हणला. आणि परत त्यानं ताई गुरुवार पण पकडलं. अरे वा. आणि मला म्हटला मी 5 गुरुवार करणार. मी म्हटलं अरे 5 नाही, ती मार्गशीर्ष मधलं 4 आहे ती. तर नाही म्हणला मी 5 करणार, मी 5 करतो म्हणल्या. आणि तेव्हापासून रोज स्टेटस लावतो स्वामींचं ही, आणि आपलं म्हणजे असं भारी असतो, असा ते खुश असतो. अरे वा. आणि लय ते म्हणजे त्याला असं ती प्रचिती यायला लागली ना, त्याला पण वाटायला लागली की हो मम्मी बोलती ती खरंच होतंय आणि खरंच असतंय म्हणून. म्हणजे पहिला एवढा जास्त विश्वास नव्हता, म्हणजे त्याचा गणपती होता पण स्वामींच्यावर जास्त नव्हता. आणि मी आपली झोपताना एक दिवशी कसं म्हणलं चला स्वामी झोपायला,
बरं का. तर ह्यो इकडे बेडरूम मध्ये आहे आणि कसा म्हणतो, मम्मी अजून एक तुझ्या शेजारी हांतरून कर. तर मी म्हणलं का तू माझ्यापाशी झोपाय यायचायस काय तिकडच्या खोलीत. तर मला म्हटला मला नाही ग स्वामीसनी कर. तर मी म्हटलं अरे स्वामीसनी कशाला करायला लागते, स्वामी तर म्हटलं 2 ब्लँकेटच्या आत असते ती, स्वेटरच्या आत आपल्या हृदयात असते ती म्हणून. आणि मला हे म्हणते मम्मी स्वामीसनी पण मी तुझ्याजवळ झोपायला. असं म्हणजे अशी गंमत करायची ती माझ्यासारखी. ती झालं परत मी स्वामींना रोज मी काही गरम पाण्यानं आंघोळ घालते. फक्त चैत्र आणि वैशाख असतो का नाही त्या 2च महिन्यात मी गरम पाण्यानं आंघोळ घालत नाही. मी पहिल्यापासून नाही काय आपण जसं गरम पाणी घेतो ना तसं मी स्वामींना आंघोळ घालताना गॅसवर गरम पाणी करूनच घालते. पुन्हा उटणं लावून आपण दीपवाळीत कसं उटणं लावून करतो का नाही तसं उटणं लावायचं, खोबरेल तेल लावायचं स्वामींना. आणि बाळाप्पा महाराज कसं पाय ही दाबतेत का नाही तसं मी रोजच बसती स्वामींच्या पाशी. संध्याकाळी नाही अशी बसती 5-10 मिनिटं. स्वामींना म्हणते स्वामी तुम्हाला सगळी त्रास देते आहे ना, तुमचं डोकं दुखत असेल मी मांडीव घेते स्वामीसनी, त्यांचं डोकं दाबती पाय दाबती. म्हणजे मला ते काय होतं ते मला सांगायला येत नाही तुम्हाला. म्हणजे असं त्यांच्यापाशी बसलं आणि मांडीव घेतलं त्यासनी की जसं मी तुमच्याशी बोलते ना अशी मी स्वामींशी सगळं बोलती. हो स्वामी असं झालं तसं झालं, स्वामी तुम्हाला किती सगळी त्रास देते तो, तुमचं डोकं दुखत असेल पाय दुखत असतेली. आता आपण आपल्या आई वडिलांनी कसं बोलतो का नाही तसं मी स्वामींशी म्हणजे पहिल्यापासून राहतात. जशी मी मूर्ती आणल्या का नाही तेव्हापासून बोलती. जेव्हा माझ्याकडे मूर्ती नव्हती का नाही तेव्हा मी नुसतं म्हणायची देवा तुम्हाला किती त्रास होत असेल, सगळी माणसं काय काय मागते ती तुम्हाला. म्हणजे प्रत्येक आपली अडचण सांगत असते. अडचणच सांगते. आणि तुमचा कोण विचार करते का तुम्ही झोपला किती उठला किती. माझं पोरगं तर सारखं म्हणायचं मम्मी त्या देवापाशी सारखं बसत जाऊ नको, पहाटे देव 3 वाजता उठते ती, दुपारचं देव 1 ते 3 झोपते ती. मला सारखं म्हणायचा बसू नकोस 1 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत देवापाशी बसू नकोस. म्हणजे घरात जो असला की नाही मला ते देवापाशी बसू द्यायचा नाही. का बसतीस सकाळपासून बसलेले असते त्या देवाला जरा झोपू दे की म्हणायचा. म्हणजे असं ते मी त्याला काहीतरी वाटत असेल म्हणून ते बोलत असेल. हो ना नाही मग मी काही लक्ष देत नाही. मी म्हणे हो यार माझं चुकतंयच पण आता काय करू. बसत जाऊ नको एवढा उशीर, देवाला किती त्रास देतेस पण बरं तू. त्यांना काही त्रास होत नसेल का, तू एकटीच आहेस का त्रास देणारी. असं लई झालं. परत ना ताई आमच्या हे केलं आमच्या जाऊबाई आहेत ना त्या 3 नंबरच्या सासऱ्यांची ताई त्या तर नाही त्या ह्याच्यात आहे त्या अन्न भेसळ खात्यात. आणि हो त्या पण स्वामी सेवेकरी आहे त्या. आणि त्या दिवशी ना इथं आल्या त्या ह्याच्या दिवशी आपलं भाऊबीज दिवशी. आणि मग मला म्हटल्या माझं गुरुवार आहे की स्वामींचं. तर मी म्हटलं हो का राजगिऱ्याचं लाडू खावा म्हटलं, दूध प्या. आणि पिल्या पर म्हणल्या मी आधी म्हटल्या मी पर अन्न कुणाच्यातलं खात नाही म्हटल्या. पण मग मी म्हटलं अहो आम्ही पण स्वामी सेवेकरीच आहे म्हटलं. काय आता त्यांना कशाला पहिल्यांदा काय सांगायचं म्हटलं नवीनच. म्हणजे नवीन म्हणजे असं 1-2दा आमचं बोलणं झालं की सोमवार केलं त्यावेळेस पहिल्यांदा आमच्या घरी ती आलेली. मग म्हणताना मग ती असं ती ना माझ्या जवळ आली ती मला नमस्कार करायला लागली ताई. आणि नाही असं नाही माझं एकदम असं झर माझ्या अंगात असं नाही म्हणजे असं हे झालं काटा आला ना एकदम करंट लागल्यागतच झालं अहो मला. का हो झालं तसं असं. म्हणजे ती पण स्वामी सेवेकरी तुम्ही पण स्वामी सेवेकरी. आणि मग मी तिने घरात आल्यानंतर फोटो ती बघितलं स्वामींचं म्हणजे स्वामी भिंतीवर उमटलेलं बघितलं तिनं. आणि म्हणजे तिला एकदम भारी वाटलं. ती पण अनुभव सांगायला लागली. हो स्वामींची लय प्रचिती ती मी नव्हती म्हटली स्वामी सेवेत पण आमच्या सरांनी आणलं. सर आमचे म्हटले मॅडम तुम्ही ही सेवा करून बघा. आणि तुम्ही जुनं स्वामी सेवेकरी आहात ना ताई. काय माहित बाई त्या माझ्या नमस्कार करायला लागल्या. मी म्हटलं मला का करायला लागल्या अंकिता मला नका करू सा. तर म्हटल्या अहो असं दे की म्हटल्या. आणि तुम्ही काय वेगळं आहे का स्वामी तुम्ही वेगळं आहे का तुमच्या हृदयात स्वामी म्हणजे एकदम जागृत आहे ते आमच्यात आहेत. पण अजून आमची काहीतरी हे आहे म्हणजे प्रारब्ध आहे अजून आमचं. त्यामुळं म्हणजे जास्त आमचं अजून काय ऐकत नाहीत म्हणजे तुमचं ऐकते तसं. म्हणजे ती मग तुम्ही स्वामी सेवा करायला लागला त्याला किती वर्ष आहे 18-19 वर्ष झाली का. अहो कुठले 2012 मध्ये मी मूर्ती आणल्या ही स्वामींचा फोटो आणि पादुका आणलेल्या 2012 आम्हाला 12 मध्ये मी गुरु केले ती. पण त्यावेळेसच मला काय म्हणते ती 20 मूर्ती झाल्यागत झालतं की तिथं
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तिथं अशी ती नाही म्हणत होती ती. आणि असं मला वाटत होतं की आपण इथंच राहूया आता. आता जायलाच नको घरला बिरला काय, नवरा पोरं असं. म्हणजे ती स्वामी त्याच वेळेस माझा हात पकडला असणार आहे असं मला वाटतंय. की म्हणजे मी त्या सेवेत तर कशी गेली सांगा, की माझ्या भावामुळे गेली. भाऊ माझा व्यवस्थित झाल्यावर मी म्हटलं, म्हणजे तेव्हा माझ्या मनात पण आलं नाही. फक्त म्हटलं कोण स्वामी समर्थ आहेत कुणास ठाऊक, आमच्या भावड्याला चांगलं केलं असं एवढंच मनात आलं होतं. की आपण जावावं, की आपला नवरा पण कधीतरी पितोय, आपण पण जावावं असं काय मनात नव्हतं त्यावेळेस आलं. ती 2010 मध्ये. त्यावेळी 2010च्या वेळेसच तुम्हाला स्वामींची प्रचिती आली होती म्हणा. 12 मध्ये मी गेली गुरु करायला हो, पण 10 मध्ये माझ्या मनात आलं की कोण स्वामी आहे ती, आमच्या भावड्याला चांगलं केलं, बरं झालं. पण त्यावेळेसच तुम्हाला स्वामींविषयी जाणून घेण्याची म्हणजे इच्छा जागृत झाली ना. त्यावेळेस फक्त मी म्हटलं कोण आहेत, बरं झालं बाबा, व्यवस्थित झालं, कायम त्याच्या सोबत राहावं असं म्हटलेलं मी. म्हणजे मला भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे असं पण मला माहित नव्हतं. मी फक्त म्हटलं कोण कुठलं स्वामी आहे ती, भावड्यासोबत कायम तुम्ही राहावा असं म्हणत होती मी. तर ते राहिलंच की. हो ना. ते तुमच्या पण सोबत राहिलेत आहे. होच की. आणि ती निस्वार्थ सेवा. मग तीच की. मग आता काय सांगते, आमच्या नंदनबाई म्हणते त्या तुमचं चांगलं झालं आणि आमचं असं झालं, आमचं काही बिघडलेलंच आहे, आमचं अजून. कसं असते, आधी आपण पहिला दुसऱ्यासाठी प्रार्थना करायची असते. हो ना. आणि तुम्ही पहिल्यापासून कधीच काय स्वतःसाठी मागितलं नाही ते. अजूनपर्यंत तर मी काही मागितलेलंच नाही, कारण मला आता तर न मागताच मिळतंय, त्यामुळे काय मागण्याची कसं होतं ताई, खूप वर्षाची सेवा असली ना की न मागता स्वामी सगळं देत असतात. आपल्या मनातलं जाणते तो. आता परवाचाच विषय झाला. तो आला शुक्रवारी आला रात्री. तो आला होता ते आमच्या त्या मांडलेल्या भावाचं काही तर सीसी कॅमेऱ्याचं काही बिघडलेलं म्हणून. मग रात्री आला शुक्रवारी. शनिवारचा दिवस राहिला आणि रविवारी तर म्हटला तिथं मेस आज बंद आहे, मग मी जेवण करून दे तिघांचं. मग तिघांचं आपलं पनीरची भाजी चपाती केली. आणि ती म्हणला एक मुलगा आहे तो म्हणला नॉनव्हेज खातो म्हणला मार्गशीर्ष महिन्यात. म्हटलं मग थांब आपल्यात अंडी यायची, मग मी त्याला मसाले अंडी पण करून दिली. म्हणजे तो तिथनं पुन्हा डबा बिबा घेऊन गेला. पप्पाने त्याच्या सोडलं नेऊन, एसटीला बसवून आलं. काय तुम्हाला सांगते, माझा मुलगाच पहिला मेन म्हणजे त्याचा स्वभावच वेगळा आहे आवले. हो. तुम्ही प्रत्येक अनुभवात सांगत असता त्याच्या स्वभाव. आणि मी जेवढं त्याचं सांगते ना तेवढी त्याची जास्त प्रचिती येत्या, त्याला येत्या. अहो ताई, तो 3रीला होता काय, तुम्हाला सांगते. ती आपलं पेपरमध्ये कोड येतं का नाही, गणितचं इंग्लिश मधलं काय काय येत होतं. मग ताई तो कोड सोडवून द्यायचा. आणि त्याचा नंबर आलता आणि त्याला मशीन, मला कपडे शिवायची मशीन सुद्धा त्यानंच घेऊन दिली ती. अरे वा. म्हणजे त्याच्यात ती मशीन मिळाली कपडे शिवायची. त्याला तुम्हाला म्हणलं नाही का आमच्या नंदच्या गावात ते होता तिकडं. तिथं तो नाही. मग परत त्याची मम्मी आत्ती म्हणली नको बाबा, मला म्हणली असू दे तुझ्या आईला, तुला मिळालेली आहे. पुन्हा ती मला मशीन दिली. ताई मी मी ब्लाऊज मशीन क्लास करता मी ब्लाऊज शिवत्या माझं. अरे वा. मला हे कोणी शिकवलं? स्वामींनी शिकवलं. म्हणजे माझी लई उत्कंठा होती की मला स्वामी सारखे इथं जा तिथं जा. आता मशीन खराब झाली सोडा ती. आता किती वर्ष ती टिकणार, आता खराब झाली त्यामुळे आता टाकते मी ब्लाऊज शिवायला. पण मला वाटत सारखं स्वामी मला ब्लाऊज शिकायचा आहे तू. आणि म्हणजे काय झालं, आमच्या इथे एक टेलरिंग होती, मी तिथे ब्लाऊज शिवायला. ती कशी शिवत्या, कधी तर मी 5 मिनिटं गेली की उभा राहायची काय. म्हणजे माझं एवढं काम होतं नाही पहिलं, तरी पण आपलं गेलं की बोलत बोलत तिच्या संग बोलायची मी. पण माझं सगळं लक्ष ती ब्लाऊज कशी शिवते तिच्या बघायची. आणि मग तिथं ती ह्यांची एक चुलत असते, ती काय म्हणली, काय ग बाई ह्या पोरगीला ती शिकव की. तर ती म्हणली ह्यांना शिकवून म्हणली माझ्या पोटावर पाय येईल अशी ती म्हणली काय. तशी म्हणल्यावर मग मी म्हटलं मला काही शिकून मला काही माझंच फक्त शिवायचं होतं, मला काही धंदा करायचा आहे वितवा ती. पण माझी ती एक मनात होतं की ती मला म्हटली ना की मला म्हणजे मी काय घरात बसू का, ही म्हणजे पुढे ही चालवल म्हणून. तर मला शिकायचंच अशी मी जिद्द ठेवलेली. काय पण होऊ दे. मी मग ते माझ्या बहिणीकडे मी कट करून घेतलं एक ब्लाऊज. मी म्हटलं मला ब्लाऊज कट करून दे ग शीतल. म्हणली बरं देते की जिजी तुला. तिच्याकडे कट करून आणलं, पुन्हा मी शिवलं ब्लाऊज. मग मला ब्लाऊज भारी बसते ती. दुसऱ्या कोणाला शिवत नाही, पण माझं मी शिवत होते. आता मशीन खराब झाल्या म्हणून आता दिलेलं शिवायला.
आणि एक दिवशी काय झालं, मी म्हटलं दीपवाळीत म्हटलं नाही का तू मला सारखा साड्या घेऊया म्हणताना मी म्हणलं नको बाबा साड्या, मला ज्याला ज्याला ब्लाऊज माझी पहिली बसत नाही ती त्याची ब्लाऊज पीस घेते त्याची शिलाई तू दे म्हटलं. आता 950 रुपये शिलाई झाली. आणि त्या भावानं त्या दिवशी ब्लाऊज थोडी नेली राहिलेली ह्यो घेऊन गेला आल्यावर शुक्रवारी, रविवारी जाताना ह्यो घेऊन गेला. मग ह्यो म्हटला माझं मी देतो शिलाई तिची. मग ह्यानं 950 रुपये ताई शिलाई दिली. आणि मी म्हटलं त्यावेळेस की मला काय काय साड्यांचं माझं परकर जुनं झालंय ते मला परकर घ्यायचंय की. मग मी ह्यांना 12 कलरचं परकरचं नाही कलर काढून दिलं. काय मला असलं परकर आला. आणि मला पण आमच्या दिवाळीपासून खिशात ठेवलेलं काय. आणि मी एक दिवशी कशी म्हणते काय बाई ह्यांच्या लक्षात नाही का काय मला परकर आणायचं. मी पुन्हा ह्याच काही बोललीच नाही हो. म्हटलं दीपवाळी होऊ दे, दीपवाळीची जरा गर्दी लय असते नंतर आणूया. आणि तर ताई मी 12 सांगितलेलो आमच्या मालकाने मागच्या गुरुवारी मला 14 परकर आणलं. अरे बापरे. आणि मी म्हणते अहो मी तुम्हाला 12 सांगितलं. मला म्हणलं अगं 12 घेतलं पण ही 2 आणि कलर जरा चांगलं वाटलं असू दे रोज घाली. म्हणजे कुठल्या जर नसलं तर असू दे म्हणलं. उगा आता काय अमृत देते मला म्हणलं. म्हणजे मी अपेक्षा 12 केली तर मला 14 मिळालं भेटलं. हो ना हो ना. असं म्हणजे मला काय असं माझा लय मोठी पण असं काही सांगायचं नाही मला. पण माझी एक मनातली इच्छा असते तर ती मला भेटते असं म्हणते आम्ही. आणि मी आजपर्यंत अशी कुठली गोष्ट मला काय ही पाहिजे ती पाहिजे कधी अशी म्हणतच नाही हो असं. आणि परत मी त्या दिवशी लग्नाला गेलेली ना आमच्या त्या चुलत भावाच्या. तर नाही तिथे गेल्यानंतर आमच्या भाचीच्या बायकोचा मी काय म्हटलं ती असं फटांगड्या बिटांगड्या वाजल्यावर ती फोटो काढत नाहीत का नवरा नवरीचं लग्न झाल्यावर. आणि मग व्हिडिओ कर की ते म्हणजे माझ्या मोबाईल मध्ये मला काही करायला येत नाही. मी म्हटलं अगं कल्याणी व्हिडिओ कर की किती छान दिसतंय बघ ती उडलेलं. तर ती काय म्हणली हा मावशी माझ्या मोबाईलचा कॅमेरा खराब झालाय. आणि तर मग मी काय बोलली मी आपली गप झाली काय. म्हणजे मलाच कसं तर वाटलं की मी उगाच तिला म्हणलं की हे कर काय. आणि तर मग व्हिडिओ कर असं उगाच म्हटलं बाई तिचा मोबाईल खराब आहे. मी म्हणत म्हणत्या की कल्याणीला मोबाईल जुनाच आहे छोट्यानं दिलेला आणि अजून कल्याणीकडे नवीन मोबाईल नाही वाटतं. आणि तिथनं घरात आली आणि अशी मनात म्हणली. पुन्हा घरात आल्यानं मी काय म्हटलं आम्ही आता ती मोठं कपाट घेतले बाबा कपड्याचं. आणि ती काय बरं ती गणेश बंब घेतला, कपाट घेतलं, बेड घेतला सिंगल अशी मी सांगायला लागलेली. तर आमचं मामा काय म्हणलं अक्का आमची म्हणली मामा बघ तुला टोमना द्यायला लागल्या काय. तिच्या लग्नात कपाट घेतलेलं मामांचं. मी म्हणलं मामा म्हणलं गप्पी चमणे बसलेल्या गांजण्या उठवायला लागलीस काय. म्हणजे मामाला वाटलं काय मी आता भांडलो. तर मीच म्हणलं मामा तिला तुम्ही 5 रुपये जर खर्च केला असला तर स्वामी मला 10 रुपये देते ती म्हटलं. तर मामा म्हणलं बघ आमची भाची आता किती बदलली. म्हणजे पहिली भांडायची ना आम्हाला काही घेतलं नाही म्हणून. माझ्या स्वामीने मस्त मला 10 रुपये खर्च केलाय म्हटलं. तुम्ही मामा 2 रुपये खर्च केला तिला असं म्हणल्यावर ती झालं. आणि तिथनं आली ना मी आपल्या आत गेल्यावर मी असं म्हटलं म्हणजे मी 10,000 रुपये दिलेलं वाळनिकेच्या लग्नाच्या टायमाला की कपाट घ्या म्हणून. आणि शिव काय म्हटला अनिकेत अगं ते घर बांधाय काढलं की लोकांच्या घरात न्यायचं आणि आता कुठं ती उचली कर असं म्हणलं बरं का. त्यानं काही कपाटच घेतलं नाही. आणि तर मग मी पुन्हा विचारलं पण नाही त्याला का घेतलं नाहीस का. तर मी म्हटलं काय तर लग्नात खर्च झालाय त्यात घातला असतील पैसे. मी आपलं अशी मनात म्हणते आपण काय 1,00,000-2 लाख रुपये दिलेत का त्याला विचारायला अशी मनातच म्हणली काय मी. आणि मी म्हटलं वहिनींच्या लग्नातलंच कपाट आहे ताई. मी 8 तारखेला तिथनं आली आणि तोपर्यंत 13 तारखेला कल्याणीचा फोन आला मला. गुरुवारच होता. मला म्हणली मावशी मला मोबाईल घेतला आणि कपाट पण घेतलं बघा. अरे वा. तर मी म्हणत्या मी मनातल्या मनात म्हणत्या मी मनातच म्हणत होती ना स्वामीसनी तिला मोबाईल नाही भेटला. तिच्याकडे मोबाईल नाही तिच्याकडे जुना आहे. म्हणजे मला काय वाटायचं ती काय म्हणली मला मोबाईल घ्यायचा होता. तर मी म्हटलं दादासनी घ्या छोट्याला दादा म्हणते दादासनी घ्या कारण पोरांची लग्न बिग्न झाली नाही ती पोरं कुठे पण फिरते ती. आणि मला काय करायचंय पुन्हा म्हटल्या मला घ्यायला लागलो तर ह्यांचा मोबाईलचा कॅमेरा खराब झालता. मग ह्यासनी केकचं फोटो काढायचं असते ते. मग त्यासनी म्हटलं तुम्हाला घ्या मला राहू दे असं 2 वेळा झालं. ती पण लई समंजस आहे. आता प्रेग्नेंट आहे. अरे वा. म्हटलं बरं झालं होईच की. आणि अजून एक सांगते त्या चुलत्याच्या पोराच्या लग्नाला गेलतो. मग आता ह्यांना काय चाललं ह्यांचं आता घर बांधायचं म्हणल्यावर त्यांनी नाही असं म्हणजे ज्या माणसाला असतंय त्याला लई अपेक्षा असते काय. तिथं नाही हायवेला त्यांनी म्हणजे असं बिल्डिंग बांधली त्या असं भाड्यानं द्यायला. तर ह्यो काय म्हटलं आणि 6,500 रुपये भाडं सांगितलं त्यानं महिन्याला. आणि तर मग ह्यो म्हणलं आता आपल्याला 1-1.5 वर्ष तर लागल घर बांधून राहून कुलूप घालून जास्तपर्यंत आता
मग तर तुम्हाला सांगते म्हणजे आपण कुठं केलेली सेवा कुठं उपयोगाला येते बघा. मी तुम्हाला म्हणलं ना आमच्या वडील न्हाव्यासनी ही सगळ्यासनी बैत द्यायचं ती धान्य बिन्य सगळं आधी त्यांना द्यायचं म्हणत होती की नाही मी तुम्हाला. तर ती आता ती राहायला जाणार आहेत ना ती 3ऱ्या मजल्यावर आहे म्हणला. चांगलं आहे घर. त्या माणसानं तो वकिलांच्या हाताखाली जज असतो की नाही तो झालाय. तो माणूस तो न्हाव्याचा आहे. तो काय म्हणला माहितीये का ह्याला मला भाडं बिडं काय सुद्धा नको म्हणला. फक्त लाईट बिल भर म्हणला आणि घर बांधेपर्यंत तू तिथं जाऊन राहा म्हटलं. ही नानांचा आमच्यावर उपकार आहे ती पहिलं. अरे वा. मग तुम्ही सांगा की 6,500 त्यानं भाडं सांगितलं आणि ह्यो तर माणूस म्हणतोय तू भाडं काही देऊ नको फक्त लाईट बिल भर आणि राहायचं का तर त्यांचं होल बिल सगळं आहे. हो अरे वा. म्हणजे खालच्या 2 मजल्यावर कोणतं राहायला आहे ती भाडेकरू. पण तो म्हटला नानांचं लय आमच्या उपकार आहे ती. नाना आम्हाला असं पाटलाच असलं तर कवा आमच्या दारात आणून पोते टाकत होतं म्हटलं की कवा आम्हाला असं म्हणजे बैत्यासारखं आम्हाला कधी केलं नाही म्हटलं. त्यांचा लय उपकार आमच्यावर आहे. आम्ही कशाने फेडायचं रे उपकार. ह्या जन्मात काय आमच्याकडे फेडायचं नाही हुयाचं नाही आणि तू येऊन राहतसच म्हणून सांगितलं. पैसे बिसे काही देऊ नकोस. अरे वा. किंवा म्हणलं आपण असं करायचं म्हणलं राहायचं आणि म्हणजे आपण जेव्हा येतोय ना तेव्हा त्या खोलीत काहीतरी फर्निचर आणून ठेवायचं म्हणला. त्याच पैशाचं आपण थोडंफार म्हणजे महिन्याचं भाडं म्हणून द्यायचं नाही म्हणला. त्यांना द्यायची. हा असं म्हणजे त्याच्या डोक्यात ती आहे की फर्निचर काहीतरी एक वस्तू त्यांना आपण द्यायचं म्हणजे आपण राहिलो तिथं म्हणून. हो ना म्हणजे त्यांनी. हा ती इथं नसते ती इचलकरंजीला असते तो. पण त्यांनी 3 मजली बंगला बांधलाय. म्हणजे माणसाचं कधी कुठं उपयोगाला येईल हे सांगता येत नाही. हो ना. हा असं म्हणजे म्हणते ना माणूस की अहंकारात तुम्ही राहू नका मीपणा ठेवू नका. हो ना. हो ना. आणि परवा ते काय झालं मागच्या बुधवारी ना एक पोरगी आलेली भंगारवाली आणि एक पोरगी 2 बायका होत्या. पोरगी इतकी दिकणी होती काय विचारूच नका. असं तिच्या अंगावर लय तेज होतं आणि मी तिच्याकडे बघायला लागली आणि मला लय वाईट वाटायला लागलं की ती पोरगी भंगार गोळा करते म्हणून बरं का. ती नसते का पोत्याचं अडकवलेलं बघा तसलं घेऊन. तर मी खिडकीतनं तिला काय म्हटलं ए दीदी थांब ग मी तुला जरा पत्रा देते. ती सिगडीचा पत्रा होता. 20-25 रुपये आला असतं. तिला मी म्हणते मराठी भाषा कळती का तर तिनं नुसती मला मुंडकं डुलवलं बरं का. आणि तर मग मी तिला तो पत्रा दिला आणि तिला म्हणलं थांब म्हणलं तुला बुंदी देऊ का. म्हणजे मी त्या दिवशी रोहनला जाताना बुंदीचं जरा लाडू बनवून दिलं होतं. म्हणजे ती बुंदी जरा कडक झालेली आणि मी स्वामीसनी बी बुंदीच ठेवली नाही. मी स्वामीसनी म्हणलं स्वामी दीपवाळीत तुम्हाला लाडू केलेलं ती छान झालतं आणि ही बुंदी लय कडक झाली म्हणजे पुढे गेला जरा पाक. म्हणजे पाक पुढे गेला म्हणजे मी जरा घट्ट केलं का तर लई दिवस राहायसाठी. मी म्हटलं दीपवाळीत कसं आपण सगळ्यांनी देतो त्यामुळे संपते. हा मग म्हटलं आता ही काही संपणार नाही ना आता ह्यांनी पण खात नाही ती ह्यांचं तोंड वाळतंय म्हणून मी एकटीच खायची म्हटलं. रोहन जरा नेल आणि त्यानं नेलं नाही म्हणला नाही पाहिजे लाडू बांधलं नाही म्हणला. ही लय फडफडीत केलंय म्हणला. मला नको बाई म्हणला तिथं कशानं खाऊ म्हणला. मी वाटीत घेऊन खातीस मी म्हणला. बरं का त्यानं काय नेलं नाही. मी त्या पुरगीला म्हटलं थांब ग दिदे. मग मी तिला 2-3 प्लेट टाकणार आहे एका कॅरी बॅग मध्ये घातल्या आणि मी तिला बुंदी दिली आणि तिला काय म्हणलं दिदे दीपवाळीतली नाही बरं का मी आत्ता केल्या. म्हणजे असं एखाद्याला वाटतंय ना दीपवाळीतलं आहे काय म्हणून माणूस खात नाही. हा तर मग मी तिला दिली काय आणि गुरुवारी मी पूजा मांडली सकाळची सगळं केलं आणि ताई मला बुंदीच्या लाडवासारखाच वास यायला लागला. आणि मी काय म्हणत्या बाई म्हणत्या आता ही तू कोण बुंदीचे लाडू करायला लागले म्हणत्या. मी आता तिकडे लग्न झालं तर त्यांच्यातलं लग्न आता पाक आधीच लाडू केले की तू वास कुठला आहे तर ताई ती काय झालं माहितीये का मी स्वामीसनी बुंदीच दिली नव्हती. म्हणजे ती कडक झालती म्हणून मी स्वामीसनी बुंदीच ठेवली नाही. नुसता चिवडा आणि गाजराचा हलवा केलेला ती ठेवला आणि मी म्हटलं स्वामी लय कठीण झालंय नको तुम्हाला असलं आणि म्हणून ठेवलं नाही. म्हणजे स्वामींना मी नैवेद्य पण ठेवलेला गुरुवारचा. आपलं गुरुवार असतो मी म्हणायची मग स्वामींचा काय उपवास आहे का मी म्हणायची. सांगतेत ना शिवेचा उपवास नसतो म्हणून. स्वामींनी मी नैवेद्य ठेवला आणि परत माझ्या लक्षात आलं की स्वामी म्हणत असलेली मला बुंदीचा लाडू पण दे की मला ती बुंदी दे बस की. आणि परत मी वाटीत घालून ठेवली की पण ती आदल्या दिवशी ती मुलगी आली तिला मी दिलं की नाही त्यावेळेस मला असं वाटत होतं की मी स्वामीसनीच द्यायला लागली अगत. म्हणजे ती इतकी पोरगी छान होती दिसायला नाही सेम स्वामींसारखी होती. तिच्या अंगावर लय तेज लय होता.
लय गुरी लय होती, लय दिकणी होती. म्हणजे स्वामी म्हटलं असतील काल त्या पोरगीला 2-3 प्लेटा दिल्या असं मला जरा पण दिलं नाही. आणि वास आला मग मी ठेवली बाई बुंदी परत. आणि परत माझं मला कसं वाटायला लागलं काय बाई म्हटलं काय व स्वामी म्हटलं असं. आणि आज सकाळी ना आता म्हटलं दत्त जयंती आहे तर म्हटलं आता काय बाई आज दत्तगुरु मी रोज स्वामींचं एक पारायण करते दररोज आता. जशी मी रुद्राची सेवा चालू केली की नाही तसं रोज एक स्वामींचं सारामृत रोज एक पारायण करते मी. मग पारायण पण चालू आहे म्हटलं माझ्याकडं गुरुचरित्र काही स्वामी झालंच नाही अहो. आणि बघा की त्याला लय वाचाय वेळ लागते आणि माझ्या पायाला घट्ट पडल्यावर झाली त्या ताई मांडी घालून बसून बरं का. मग मी म्हटलं स्वामी मी आपलं ताई मध्ये मी ती उंची वाढायसाठी पोराला सेवा काय केली ती माहितीये का. गुरुचरित्रातला 14 वाद्य 18 वाद्य आणि शिवलीलामृतचा 11 वाद्य ती मी 4 महिने सेवा केलेली बघा. म्हणजे त्याचं ऍडमिशन पण होऊ दे ते व्यवस्थित राहू दे म्हणून असं केलेली मी 4 महिने सेवा ती. आणि मग मी ती काल ना ती सेवा केली आणि सकाळी तुम्हाला सांगते बरोबर ती आमच्यात मग मी तुम्हाला म्हणलं नाही का की ती मी आज वेळानं फोन करते कारण ती 3 माणसं आमच्या घरी रानात जेवण द्यायचं होतं चौघांचं. आणि तर ती 4 जणातलं 1 जण म्हटलं ती घरातनं जेवून आलं आणि तिघांचं ती 3 जण घरात येऊन जेवून गेली मगाशी 12:30ला बरोबर 12:15ला आलेली. मग ती दत्तगुरुच झाली की दत्त जयंती म्हटल्यानंतर ती आपल्या दत्तगुरुच झाले की ताई. मग ती 3 पण जेवली आणि मग आमचं मालक म्हटलं 5-6 चपात्या राहिल्या त्या तर चिंचणीला चाललोय म्हटलं पौर्णिमा आहे म्हणून. ती म्हटली औषध मारायचं होतं रानात गव्हात ती तणनाशक नाहीत का मारत ती मारलेलं मग त्यांचा स्वयंपाक केलेला होता. मग मी कशी म्हणतो ती बाई तिघांचं जेवण चौघांचं कुठं रानात द्यायचं घरात येऊन जेवली तर बरं होईल उघड डब्यात हे घाला लोणचं घाला ही घाला अशी म्हणत होती हो मी. हो ना आपण घरात वेगवेगळे पदार्थ असतात कोणतं भरायचं त्याच्यावर. होच की असं मी म्हटलं मग तर मी सकाळी बघा आज दत्त जयंती आहे म्हणून स्वामीसनी म्हटलं त्यांना मग असं ती कोणतर म्हणून पिवळी स्वामींना बटाट्याची भाजी आवडती म्हणून बटाट्याची भाजी डाळीची आमटी गाजराचं लोणचं परत लिंबूचं लोणचं आंब्याचं लोणचं दही भात आणि ते जरा म्हणजे दुसऱ्या जातीतले असल्यामुळे त्यांना जरा भारी वाटतंय ना खायला. बरोबर. मग ती 3 जण बसून जेवली आणि आमच्या मालकाने पुन्हा 5-6 चपात्या राहिलेल्या आणि मग म्हटलं 1 जण आलंच नाही जेवाय आता हे कोण खायचं मी तर संध्याकाळी पोळ्या करणार आहे म्हणताना मला म्हटलं जाताना बरं त्या चपात्या दे वाटत कुणाला भुका लागल्या तर भजी बिजी घेऊन खातील आणि उशीर झाल्यावर. मग ती चपात्या परत घेऊन गेलं म्हणजे मला कोडं पडलेलं आता ह्याशिवाय चपात्या कोण खायचं म्हणून. हो ना शिल्लक राहिलेलं मग त्यांनी जाताना परत घेऊन गेलं. इतकं अनुभव झालं ताई काय सांगू तुम्हाला. परत ना ताई तुम्हाला सांगते अजून ना आता माझी 2च फक्त स्वामींच्याकडे एक काय इच्छा आहे ती मुलाची आहे ती एक आहे काय. आणि ना आता ती काय तर नवीन निघाली बघा दिवसा लाईट असते बघा ते आणि दिवसभर लाईट असते ती सोलारवर काय चाललंय सौर ऊर्जेचं. मग ती ना आमचं मालक काय म्हटलं 10 एकर त्याला जमीन लागते वाटतं 10-20 एकर. मग आमचं मालक म्हणायला लागले की आपली जमीन देऊया आपण त्यासनी करारावर म्हणजे तिथं नाही पेरत नाही आम्ही म्हणजे तिथं गवतच उगवते कुसळ असं ती मसर हिंडवायचं. म्हटलं आपण तसलं करायला आपली जमीन देऊया म्हटलं 10 एकर यातली 10 वर्षाच्या करारावर. मग ती एक स्वामींनी ही एक माझ्या स्वामींनी म्हटलं ती एक तुम्ही काम करा ती एक. आणि ताई तुम्हाला सांगते आमचं सासर आहेत ना त्यांच्या मामांच्या नावावर 27 एकर जमीन आहे आमची ते. आणि ते आमचं सासरू सारखं काय म्हणत अशी मला जास्त जमीन पाहिजे मला 3 पोरं आहे ती. आता मोठ्या सासऱ्यासनी एक मुलगा आहे छोट्या सासऱ्यासनी एक मुलगा आहे काय. मग आता त्यासनी जास्त जमीन जाणार का नाही सांगा बरं. हो ना आता ह्यासनी कुणी सांगितलेलं मी 2-2 लग्न करून 2-2 3-3 पोरं जन्माला घालायला नाही. आता त्यासनी एक मुलगा एक मुलगी आहे हो. एक डॉक्टर होतं सरकार दवाखान्यात आणि एक शिक्षक होतं. मग त्यांचं आहे सगळं व्यवस्थित. आणि मग ही म्हणत अशी मला जास्त जमीन पाहिजे बरं का. मी स्वामींनी काय म्हणत अशी स्वामी जी माझ्या हक्काचं आहे मला जेवढं वाटणीला येतं नाही तेवढंच तुम्ही द्या. आणि बरोबर त्या दिवशी ना ती आमची जाऊबाई आली तिच्या पुढं विषय काढला. मी म्हटलं ती काय झालं हो म्हटलं चंदूभाऊजी ते आपलं रानाचं. तर म्हटलं अहो भैया पुन्हा काही बोलला नाही. तर हिने म्हटलं त्याला सुट्टी नाही म्हणून मग मी ह्यांना फोन केला ही लगेच घरी आलं. म्हटलं अरे तर म्हटलं ती आमची जाऊबाई म्हटली आताच करा 4 दिवसात सुट्टी आहे तर ती म्हटलं अगं तसं होत नसतंय नकाशा ती काढायला लागतो पहिला नकाशा बदलायला लागणार. आणि मग म्हणजे आता आम्हाला त्यातली 3 एकर जमीन येत्या
म्हणजे आम्हाला 9 एकर येते ना तिघातनी. हा. मग तिघातली आम्हाला 3 एकर. आता आमच्या दिरासनी 6 एकर जाते ना, आम्हाला 3 एकरच हा, येते. हा. तर मग ती हिने म्हटलं काय नाही रितसर काय असेल ती, म्हणजे मला काय जास्त काय नको दोघांच्यातली पण. हा. म्हणजे काय करायचं आपलं, माझ्या वाटणीला येते तेवढीच करा. मग तर त्यांना 6 लाख रुपये द्यायचं ठरलं. हं. म्हणजे आमचं दीर म्हटलं मी 2 लाख देतो, धाकटं सासरे 2 लाख आणि थोरलं सासरे 2 लाख. हं. असं त्यांना आपले एवढ्या वर्ष त्यांच्या नावावर आहेत नाही, हा. म्हणून त्यांनी 6 लाख रुपये द्यायचं आणि जानेवारी महिन्यात ती जमीन आपली नावावर करून देतो म्हणले ते. हा, हा. असं ठरलं. म्हणजे आता पहिल्यासारखं कोण माणसं राहते ती का हो? नाही नाही नाही, बरोबर आहे. आणि ती आमची जाव आली आणि कशी म्हटली, हा म्हटली आता ही मामा आहे ती, आता एवढं ही सासरा 80-85 वर्षात झाले, त्यांचं मामा म्हणलं किती वर्षात आहे ती. हो ना. उद्या पोरं देतील का म्हणली. हा. बरोबर आहे. आणि म्हटली त्यांच्या मनात आलंय तर म्हटली आताच करून घ्या. ती लागली मागं बरं हा, हा, का. हा. एवढ्या दिवस झाला दीर फोन करत नव्हतो. सकाळी 8 वाजता फोन केलाय, भैया ती बोलव की घोडके साहेबांनी आणि मोजूया. आणि ती बायको काय आता चेन पडून देत नसेल हो आता. हो हो. ती करा म्हणून. याने म्हणते ते हा आपण हेडमास्टरला सांगितलं नाही का त्या दिवशी आल्यावर. हा, हा. त्यामुळं मग ती म्हणते जानेवारी मध्ये करूया भैया, आणि 10 दिवस सुट्टी आहे मला, त्यावेळेस मी तुला सांगतो सुट्टी असेल तेव्हा आपण ती पण करूया. हं, हं, हं. आणि काय तुम्हाला सांगते, दिवाळीच्या टाइमला काय झालं, ती म्हणजे मी काय म्हणतो ती गादीचं आमच्या कवर आहे की नाही ती घेऊया आपण दुसरं. हा. म्हणजे त्याची सारखी चेन निघत्या. तर मग ह्यो काय म्हटला, रोहन आला म्हटला कितीला विचारलं, ती पोरग घरात आलं ना 1700 रुपये म्हणला. तर मी म्हटलं एवढं महाग असतंय काय. मग तर रोहननं बघितलं काय म्हणला, ही लय मोठा आहे म्हणला भैया. तर तो म्हटला म्हणजे बिन घालतात म्हणला बरं का, ही मोठा आहे. तर तो म्हटला हो टिपा मारून कमी करायला लागतंय. तर मग ह्यो म्हटला नको भैया आमच्या घराचं काम काढायचंय, परत आणि हे कुठं तर नेऊन ठेवायला लागायचं, हाई काय आता हीच राहते का, परत आम्ही दुसरं फर्निचर घेणार आहे. हा, हा. आणि तुम्हाला सांगते, आणि त्यानं नाही ती पोरग बरं राहू दे म्हटलं. मग त्याला पोराला आत बोलवले म्हणून मग ह्यानी काय म्हटलं त्या पोराचं कशाला वेस्ट म्हणजे वेळ घालवला असा, आणि काहीतरी घ्या आता. मग आम्ही परत 2 बेडशीट घेतली काय. आणि ती पोरग आमच्या घरात पण आलं तर ती काय म्हणते ती आमच्या मालकाला बघून, तुम्ही कुठे जॉब करता सा आणि तुमचा व्यवसाय काय आहे म्हणून. तर हे म्हटलं काय नाही आम्ही शेती करतो. म्हणजे आमच्या घरात कोण आलं नाही, त्यांना कुणाला पटतच नाही की आम्ही शेती करतोय म्हणून. म्हणजे आमचं घर राहणीमान, आमचं कपडे ही सगळ्यांच्या अंगातनी म्हणजे सगळं जिथल्या तिथं आहे ना. तर मग ती पोरग म्हणतात काय सांगायला लागलाय काका तुम्ही शेती करताय म्हणून. आम्ही शेतकरी माणसं ओळखतो. म्हणजे शेतकरी माणसं कशी कंजूसपणा करते ती, लगेच ही नको ती नको, आणि असं म्हणजे त्यांनी कसं कळकळीत ना असं म्हणजे छोट्या व्यवसायातनं केलेलं असते ना शेतकऱ्यांनी. आणि लगेच म्हणते ती एवढ्याला असतंय काय तेवढ्याला असतंय काय, तुम्ही कसं म्हणताय बाबा, पटलं तर घेतलं नाही घेतलं तर त्याचा कशाला वेळ वाया घालवायचा. म्हणजे तुम्हाला लई जनरल नॉलेज आहे, तुम्ही कुठं जॉब करता सा. हे म्हटलं नाही रे भैया आम्ही जॉब कुठं करत नाही, मला सगळी तशीच विचारते की तुम्ही जॉब कुठं करता म्हणून. असं. आणि परत मग काय बेडशीट घेतलं, पण ते म्हटला त्याला लगेच विचारायला लागला तू कुठे शाळेला आहेस म्हणून. मग हे म्हटला कराडला आहे. तर म्हटलं तुझ्याकडे बघितल्यावरच वाटतं या की म्हणजे एकदम असं तू बघितलं असं लगेच म्हणलास की ही बसत नाही, म्हणजे तुझ्याकडे एक बघितल्यावर वेगळंच वाटतंय म्हणला त्याला. असं म्हणजे तो काय म्हणला म्हणजे असं माणसाशी पटत नाही की बाबा. मग त्याला काय म्हटलं बघ तिथं जा आणि विचार म्हटला, आमचं पप्पा कुठला जॉब करते ती का, पप्पा आमचं शेतीच करते ती, पण असं 4 माणसात असल्यामुळे त्यासनी जरा म्हणजे असं व्यवहार ज्ञान आहे जास्त. बरोबर आहे. असं म्हणजे तेव्हा असं कुठं पण गेलं तर ती कसं आलतू फालतू बोलायचं नाही हो, कामच करणं आपलं जेवढं बोलायचंय ना तेवढंच बोलायचं. उगाच माणसं कशी चिकवाटपणा करते ती, लय लांबड लावते, तसं त्यांना नाही आवडत. ती म्हणते ती पण पोटासाठीच फिरत असते ती, आपल्याला उगाच त्यांचा कशाला वेळ वाया घालवायचा असं. बरोबर आहे. असं. आणि नाही म्हणजे असं त्यांना असं ती हायचं म्हणजे असं पहिल्यापासून त्यांनी असं जसं पोलिसांच्या बरोबर मी असं म्हणजे ओळखी वेळखी हायचं ना, कुठे गेलं नाही त्यांची लगेच बरोबर तिथं ओळख होतीच. असं कुठं नाही की त्यांनी कुठे गेले तिथं ओळख नाही असे. असं लय भारी म्हणजे असं लय भारी वाटतं. आणि इतकी प्रचिती येते ना की काय विचारच मला. तुमचा अनुभव ऐकायचा म्हटलं की नुसतं ऐकतच राहायचं. मी म्हटलं की एक दिवशी अनुभव मी ऐकायला लागले, त्या ताईला तर मी काही बोलूच देत नाही. अनुभवच तसे असतात ना ताई. होच की, अनुभव दुसऱ्या माणसाला बोलायलाच काही संधीच भेटत नाही असंच होतंय.
नाही तसं काय नसतं, बोलावंच म्हणून नियम नसतो. अनुभव तुमचे आहेत आणि तुम्ही अनुभव सांगताय की त्या आनंदात ते महत्वाचं नाही का? मध्ये ती बोलून डिस्टर्ब करण्यापेक्षा ती पुढच्यांच्या लक्षातून जातं ना आपल्याला काय सांगायचं होतंय. हा हो असं होतं. आता तर ते मी वहीवर इतकं लिहिलंय पण त्यातलं माझे एक एक तर हे झालं. परत ना आणि आमच्या इथं पलीकडच्या घरात ना ताई ती आजोबा होतं काय म्हणजे ती त्यांची बायको वारली. मी तुम्हाला म्हणजे नाही का दीपवाळी घेऊन गेलेली मी हा हा हा. मागच्या अनुभवात. आणि ना तिथं गेल्यानं ती सारखं रडायचं व. तर मी काय म्हटलं तुम्ही काय रडू नका तात्या आणि तुम्ही हरे राम म्हणत जावा. हा. हा आणि ताई मी दीपवाळी बसणं त्यांना म्हणायची सारखं रडत जाऊ नका सारखं रडलेलं चांगलं नसतंय. आणि ताई त्यांना हरे राम ती 10-12 दिवसच आधी म्हटलं ताई. हा. आणि त्यांना तिने वारला होता त्यांना अटॅक आला. अरे म्हणजे त्यांना असं हाल झालं नाही त्यांचं. हो ना. सकाळी जेवलो नाश्ता केला सकाळी जेवलं नाहीत म्हटल्या आणि नुसतं म्हटल्या सर्दी झालेलं निमित्त झालं. डॉक्टर येऊन इंजेक्शन करून गेलो ताई आणि त्यांचा जीव सुद्धा कसा गेला ती कळालं नाही बघा. अरे वा, म्हणजे जास्त म्हणजे तरफडावं पण लागलं नाही. काहीच नाही. स्वतःच्या हातानं म्हणजे ते जेवत होतं ही व्यवस्थित त्यांचं ते हाताने जेवतच होतं. पण म्हणजे त्यांना ती पडलेलं तेव्हापासून त्यांच्या पायाला म्हणजे असं ती वॉकरवर चालत होतं व. हा. आणि ती बायको वारल्यापासून ना ती सारखं रडायचं तिथं गेलं की. त्यांना वाईट बघा वाटत की. असेल ना हो सारखं. हा आणि पोरगा आणि सून रानात गेली की ती सारखं रडायचं. हा हा. ते म्हणजे एकटंच बसलं की नाही मला सारखं हाका मारायचं आणि मी म्हणायचे बाई तुम्ही इथं आले की तात्या तुम्ही रडताय मी आता येणारच नाही मी म्हणायची व. हा हा हा. असं तर ती म्हणायचं काय करू माझी बायको तसली होतीच तर मी म्हणायचे आता असू दे तर काय करायचं आता आपण बी तिथंच जायचंय. हो, सारखं सारखं तसं म्हणत जाऊ नका असा. सगळ्यांना तिथंच जायचं एका जागी. होयच की पण आता त्यांना कसं आता माणूस एकदम पडलेल्या माणसाला आपण सारखं सारखं तिथे गेलं की त्या माणसाला तीच वाटतंय ना. हा वाईट वाटतं आणि त्या जुन्या आठवणी ताज्या होतात ना हो ताई. हा तेच ती म्हणायची जावा तुम्ही इथं आले की सारखं रडतायसा म्हणून नाही मी काही येणार नाही म्हणायची. इथं आले की तुम्ही सारखं आठवण काढतायसा. हा हा. परत का नाही ताई तुम्हाला सांगते मला काही कुरड्या पण करायला येत नव्हत्या काय माझं लग्न झाल्यावर. आणि लग्न झाल्यावर आमच्या सासूबाईनं 9 मापटी गहू भिजत घातलं बरं का. आणि कोणी केल्याच नाही मी सारखी आमच्या वहिनी नाही तर माझी मावशी मला कुरड्या देत होती. आणि मग नाही मी हार मानत नाही काय मला काही येत नसलं ना ती मी परत करते म्हणजे ती शिकल्याशिवाय गपच बसत नाही. हा हा हा. अशी मला ती हार मानायला म्हणजे ती स्वामींनी मला शिकवलंच नाही. म्हणजे स्वामी म्हणतात ना प्रयत्न करा प्रयत्नाती परमेश्वर. हो ना बरोबर आहे. आणि मग मी ही पण शिकली बघा कुरड्या पण मला स्वामींनी शिकवल्या ताई. हा हा हा. आमच्या सासूबाईंनी ते 9 मापटी गहू भिजत घातलं आणि ती पाताळ केलं पुन्हा सगळं मसरासनी घातलं. त्यावेळेस लई मसरं होती म्हणून सगळं घातलं आणि मला म्हटलं बघ की बाई आता काय करायचं आता इथून पुढे करायचंच नाही. मग ते मी आत्ता का नाही म्हणजे ती आता किती दिवस मी म्हणायची बाई मागून आणायचं आपलं आपणच करायचं बाई म्हणायची मी. बरोबर आहे. आणि कसं कुरड्याला वेळ लागतो का नाही करायला. त्यामुळे नाही ती झालं परत मग मी परत कुरड्या ही करायला मग माझी मी पीठ बीठ शिजवायला शिकली. आमच्या सासूबाईच येत नाही पण मला येते त्या कुरड्या करायला आता. सगळ्या शिकल्या पण. स्वामींसारखं शिकवणारे असल्यानंतर काय झालं हो ताई. हा होयच की. परत ना ताई तुम्हाला सांगते मी ती नाही एक मी ती रामाची प्रार्थना म्हणते काय रोज ती एक तुम्हाला म्हणून दाखवते. रामाची या दूता अंजनीच्या सुता धाव दीननाथा आता वेगी धाव आता वायूच्या बंधना भावाची या बंधना तोंडी देवा तोंडक्ष देवा माझ्या संसाराची बेडी सज्जनाची जोडी सदा घडो तुझ्या पायाची सेवा आहे आणि काही देवा देऊ नको कुबुद्धी वासना मनिक प्रार्थना करीत असे महारुद्र हनुमान की जय जय बजरंग बली की जय. अरे वा. म्हणजे ती एक पुस्तक होतं माझ्याकडून त्याच्यात मी ती पाठीमागच्या पानावर नाही बघितलेली ती माझी पाठच झाली आपोआपच. म्हणजे ती मी रोज म्हणते ना आता स्वामींनी रोज गणपती स्तोत्र ती आणि तारक मंत्र सकाळी म्हणते बिन चहा प्यायच्या अगोदर. छान वाटते की नाही. खूपच छान आहे ताई. मस्त आहे नाही. म्हटलं आता ह्या ताईसनी पण एकदा म्हणून दाखवूया असं मी लई दिवस झालं म्हणायचे काय आणि ती विसरायचं म्हणून मी इथं लिहून ठेवले. आता हिची प्रार्थना हिची म्हणायची म्हटलं रामाची. आणि तुम्ही मला काय अख्ख्या दुनियेला आता म्हणून दाखवली ताई. होय कोण बघेल ती सगळी जण ऐकते सगळी जण म्हणत जावा छान वाटतंय यावं. नाही खरंच छान आहे ताई. हाय नाही.
आणि परत ती झालं. परत ताई तुम्हाला सांगते काय झालं, आमचं रेशन कार्ड नव्हतं काय. मी सारखी स्वामींना म्हणायचे, स्वामी आपलं रेशन कार्ड चालू करूया की. आणि हे काय म्हणायचं सारखं, बस की गप, आता नाही करायचं, पुन्हा करायचं. आणि 2022 मध्येच रेशन कार्ड आमचं चालू झालं, ते 23 मध्ये झालं बघा. आणि तुम्हाला सांगते की रेशन कार्ड कसं चालू केलं, चालू करायचं म्हणायचं, हा थांब जरा म्हणायचं. ती मी म्हणलं ना मुलगीचं लग्न आहे तिची ही काय म्हटली काकी, सगळं एवढं उत्सापात्या करते ती, तेवढं होत नाही. मी म्हणते रेशन कार्ड चालू करायचं. आणि मी असं सांगितलं की अहो त्या अशा म्हणते त्या रेशन कार्ड तुमचं कसं चालू नाही, आणि तुम्ही काय टॅक्स भरताय सका तवा ती. आणि परत ह्यांनी काय रेशन कार्ड चालू केलं इलेक्शनच्या टायमालाच बघा, त्या मॅडमने चालू केलं रेशन कार्ड. आणि नंतर परत मी म्हणायची सारखं की चालू करायचं, म्हणजे कसं चालू झालं, ती लाडक्या बहिणीचं नव्हतं का करायचं, फॉर्म भरायचं. आणि त्याच्यावरती रेशन कार्डचा 10 अंकी नंबर पाहिजे होता. मग त्या नंबरसाठी म्हणून केलं. म्हणजे अगोदर माझं ती पीएमचा फॉर्म भरलेला, त्या पोरानं काय केलं, त्यानं दुसऱ्याच म्हणजे माझं नाव घातलं आणि त्यानं दुसरंच गाव घातलं म्हणून. आणि तिथून फोन आला की अहो तुमचं म्हटलं नाव असं असं आहे आणि गव्हाण कसं आहे. तर मग मी आपलं आमचं नाव गावाचं सांगितलं. आणि परत ते म्हटले हा, मग म्हटलं ही म्हणजे रिजेक्ट झालाय वाटतं फॉर्म काय. मग परत ह्यांनी भरल्यावर मग परत त्यांनी सांगितलं तुमचा 10 अंकी नंबर पाहिजे. म्हणजे 2019 पासनं ती माझं कॅन्सल झालं. तर पुन्हा ही लाडक्या बहिणीचं चालू होणार होतं म्हणून स्वामींनी माझं आधीच कार्ड चालू केलं बघा. अरे वा. ती झालं. परत असं लई बाबा लई म्हणजे लई असं नाही. तुम्हाला एक ताई मी असंच फोन केल्यावर एकदा सांगितलेलं बघा, एक आजी माझ्या स्वप्नात आलत्या, म्हाताऱ्या होत्या आणि त्या मला विचारत होत्या की तुला मला 100 रुपये द्यायचं आहे ते. तर मी म्हणत्या हा, तर मी ती ना ती पण मी आता तुम्हाला प्रार्थना कशी म्हणली नाही मी अशी ती नाही, ही म्हणत होती सारखं काय बरं त्याला म्हणते ती आपलं म्हणजे मोजता येत नाही मापानं एवढं वैभव दिलंय सद्गुरुनाथांनी अशी म्हणायची मग मला वाटायचं काय मी ती म्हणत्या म्हणून माझ्या स्वप्नात आलं असेल बरं का. आमच्या ननंदबाईला मी म्हटलं बाई मला असं काही स्वप्न पडलंय, एक आजी होत्या आणि असं सुरतुक्याला पडलेल्या आणि काळ्या सवळ्या होत्या, हिरवी साडी नेसलेल्या. मला म्हणलं तुला 100 रुपये द्यायचे, त्यांच्या हातात लई नोट आहे त्या. आणि मग तिने हातात मी एक हात पुढे केल्यावर मला म्हटल्या एक हात पुढे करू नका 2 कर म्हणल्या. मग मी 2 हात पुढे केल्यावर तिने मला 20 रुपयाची नोट दिली. मग 20 रुपयाची नोट दिल्यावर मी 20 रुपये मोजलो. परत तिने मला ती 1 आण 2 आण ती अशा रेषा असते की बघा तसल्या नोटा माझ्या त्या हातात द्यायला लागल्या. तर मी कशी म्हणत्या मला काही ही मोजायला येत नाही म्हणायला लागल्या मी. म्हणजे तुम्हाला सांगू ताई म्हणजे ती मला ती लक्ष्मीच होती आणि ती मला पैसे द्यायला लागलेली. मी पण आता तेच म्हणणार होते तुम्हाला, लक्ष्मी किंवा स्वामी आई. स्वामी आईच होती, फक्त लक्ष्मीच्या रूपात आलेली. आणि तुम्हाला मी म्हणले नाही माझ्याकडे 1 रुपया पण कधी कधी नसतो. आणि पहिल्यांदा मी ती तुम्हाला एक अनुभव टाकलेला, त्या अनुभवात ती ताई म्हणली नाही का की आमची एक म्हणजे स्वामींची माझी भेटायची एक आमचं ही ठरलंय ती 10 रुपयाची नोटवरनं. मग माझं कसं झालं, मला पहिल्यांदा मी स्वामी आल्यानंतर गुरुचरित्राच्या पारायणाला मी 5 रुपये दिलेलं का नाही. आणि त्यावेळेस मी म्हटलं की असं की आमचं मालक म्हणलं तुझ्याकडे काय पैसे सुट्टायत का. माझ्याकडे कुठले पैसे होतं ती पण मी त्या बुवासनी दिलं असं म्हणलेलो. आणि मी त्यांना दिलं मी ताई पैसे सोमवारी का मंगळवारी दिलं आणि ती शुक्रवारी टपकन ताई त्या आबाळातनं खाली पैसे 5 रुपये पडलेलं. हो तुम्ही सांगितलं पायरीच्या तिथं पैसे. पायरीच्या तिथं 5 रुपये वरून खालीच पडलं. आणि हे तर लांब होतं आणि रोहन तर नव्हता शाळेत आणि ऋषीच राहत होता. मग ती 5 रुपये कुठनं पडलं. हो ना म्हणजे तो चमत्कारच झाल्यागत झाला. ती तेव्हा तसं झालं. परत नंतर मला ही 100 रुपये द्यायला लागली. म्हणजे तुम्हाला मी म्हटलं का नाही माझ्याकडे पैसेच नसायचं, पण मला आता रोहन सारखा तिकडे येतो आणि सारखा म्हणतो ही दर मम्मी 100 रुपये ही दर मम्मी 500 रुपये. म्हणजे मला त्या देवीनं दिलं 100 रुपये. म्हणजे तुमच्या रोहननं त्या रूपात म्हणजे सुरुवातच केली पैसे द्यायला. अहो ताई त्याला सांगते तुम्हाला तिच्याकडे पैसे कुठलं आलं तर त्यानं काय केलं माहितीये का की तो ह्याला गेलता ना म्हणजे कराडला तो ना ह्याला गेलता म्हणजे त्यानं क्लास लावलेलं कोडिंगचं. मग ती सकाळचं क्लास होतं कोडिंगचं.
हा आणि मग ह्यो काय म्हणायचा, आम्ही सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत कोडिंगचा क्लास करायचो आणि परत तिथनं मी जेवायला जायचं 10 वाजेपर्यंत होतं. हा. 11ला मी घरी यायचो जेवून. म्हणलं आणि त्या रूम मध्ये काय थांबू वाटायचं नाही म्हणला एकट्याला, हा 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 बरं का. आणि मग ही पोरं यायची की पण संध्याकाळी यायची झोपायला त्याच्या आत्तीच्या रूम मध्ये हो. हा हा आणि मग ह्यानं काय केलं, ती कॅम्प्युटर चालवतेच का नाही, हा त्याचं ती कॅम्प्युटरचं ती कसलं तर बाई कसलं ती फॉर्म ती भरून द्यायला लागलायला. हा हा मग ती तसलं ते काम करायला लागला ताई. तर त्याला ते एवढं चांगलं कॅम्प्युटरवर चांगलं करतोय म्हणून ती की नाही 22,000 रुपये महिन्याला त्याला द्यायला लागलं. अरे वा. तो मालक म्हणजे तो काय म्हणला की आता बसून काय करायचं घरात. हो 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 आणि मग म्हटलं आता तिथं रूमवर, घरात असल्या वेगळं, रूमवर आता एकटंच कुठं बसायचं. हो हो बरोबर. म्हणून त्यानं ती तसलं चालू केलं बघा. त्यानं 4-5 महिने ताई तसलं केलं. आणि मग ती त्याच्याकडे पैसे साठलेलं फक्त त्यानं मेसचंच तेवढं भागवलं. आमच्याकडनं काही त्यानं पैसे घेतलं नाही. ती तसंच पैसे त्यानं ठेवलेलं आणि परत त्यानं पप्पासनी मोबाईल घेतला. अरे वा. मध्ये नाही का सांगितलं त्यानं मोबाईल घेतलाय म्हणून. हो 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 असं म्हणजे तो पहिल्यापासून असाच आहे. काय पण असू दे सगळं दुसऱ्यांचाच विचार करणार. अहो ती स्वामींचीच कृपा ना हो ताई. होच की. मग मी तुम्हाला सांगते की स्वामी आल्यानंतर तो आला तर ती स्वामी त्याच्या अंगात गेलो का काय असं मला ती काय म्हणते नाही का भिंतीतच गेलं स्वामी. हा 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 तिथं मग मला असं वाटतं एक टायमाला की स्वामी त्याच्या स्वरूपात म्हणजे त्याच्याच अंगात गेले की तिथनं पुढचं कार्य तू कर म्हणून, मी तुझ्या सोबत आहे म्हणून. हो ना हो ना बरोबर. आणि त्याला पण स्वामी सेवेतच घेणार ताई. हा आता घेतलंच की ताई. गुरुवार कधी करत नव्हता तर गुरुवार चालूच केलं की हो त्यानं. हो मग तेच की आता हळूहळू तो पण स्वामीमय झाला आणि अजून होणार. हो त्याचा विचार पण तसंच आहे की असं कुणाला पण काय द्यायला लागलं कधीच ते असं म्हणजे कधीच नाही, दोघांचं पण नाही. ह्यांनी जरा तर चिकूपणा करायचं पण तो कधीच नव्हता करत पहिल्यापासून पण. हा 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 आणि तुम्हाला सांगते परत आता आम्ही काही सोमवारी गहू केलेलं काय आता झालं 15 म्हणजे 21 का 22 दिवस झाला आज औषध मारलं म्हटल्यावर. आणि आम्ही रानात गेलेली काय मी. सोमवारी मंगळवारी काय अर्धा एकरची पट्टी काय भिजूनच होईना झालती काय. ती रोटर घातल्यामुळे भुसभुशीत रान झालतं. आणि अर्धा एकर पट्टी 2 दिवस ती भिजवत होतं सोमवार मंगळवारी काय. आमचं मालकच पाणी पाजते ती. आणि मग मी गेली सोमवार मंगळवार 2 दिवस लसूण लावायला बरं का. रविवारी पेरलेलो. मग मी लसूण लावायला गेल्या. मी काय म्हटलं स्वामी आता काय करायचं हो, आता एवढं पेरलंय त्या मुंग्या सगळ्या गोळा करतेल्या गव्हाला. आणि सोमवार मंगळवार काही अर्धा एकर पट्टी भिजवली. आणि दुसऱ्या दिवशी मी काय म्हटलं ह्यासनी बुधवार गुरुवारी पण लाईट दिवसा असते. मग मी ह्यांना काय केलं, मी तुम्हाला म्हटलं नाही का मी घरात होम करते कालभैरव असतात ती लावून. ती होमाची रक्षा आणि स्वामींची रक्षा ताई मी पुढीत बांधून दिली त्यासनी जाताना बुधवारी. तर ताई बुधवारी पाणी त्यांनी दिवसभरात 2 पट्ट्या पाणी पाजून गुरुवारी ह्यांचं पाणी होतंय का नाही वाटत होतं तर ह्यांनी 2 वाजताच मोटर बंद करून घरला आलं. अरे बापरे. म्हणजे त्या होमाची रक्षा किती हे बघा की. बघा हो ना किती पावर आहे बघा त्याच्यामध्ये. मी म्हटलं आता ही आलाय सातारात असं करा, ही रक्षा एवढी टाका ह्याच्यात आणि पाण्यात आणि म्हणा स्वामी म्हणजे ह्यांनी पण स्वामींचं जप बीप करतात ना, त्यांचा पण विश्वास आहे. अरे वा. कुठे बी चाललं तर ताई अंगाऱ्याची पुडी घेऊन जाणार, स्वामींनी सांगणार स्वामी मी चाललोय चला माझ्या बरोबर. आणि त्यांना पण लई प्रचिती यायला लागल्या ना. अहो ह्यांचं मित्र सारखं म्हणते ती तुमचं एवढं कसं व्यवस्थित चाललंय या. आणि ह्यांना काय म्हणते ती तुम्ही काय पहिलं एकत्रित असतानाच पैसे बिशे काय दाबून ठेवले ती सांगा काय, मग तुमचं कसं एवढं सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं म्हणजे तुम्ही भाजी बिजी कसा माळवा आणतासा फळं आणतासा घरात. म्हणजे त्यांना काय वाटायला लागलंय की ह्यांच्याकडे पहिलं पैसे एकत्रातले पैसे ठेवले असतील असं काय. बँक बॅलन्स आहे. पण ह्यांनी काय म्हटलं ज्यावेळेस मी एकत्र करत होतो तर पाठीवर म्हटलं पंप घेऊन औषध मारत होतो तर म्हटलं ती सगळं पैशाचा मालक होतं म्हटलं सगळं वडीलच. हो हो. आणि कसं आता आपला काही 2 नंबरचा धंदा असला म्हणजे आपल्याला का बाबा सोन्या चांदीतलं कशातलं तर पैसे राहतील आपल्याला 2 नंबर काही नाहीच म्हणलं. नाहीच ना. हो ना. नाही आता स्वामींच्याच याच्यावरती आहे सगळं. हेच की. आणि मग आता म्हटलं बाबा मी कष्ट करतो माझ्या स्वामींची साथ आहे म्हटलं त्यामुळे आम्हाला सगळ्यांचं जरी सोयाबीन पाण्यात गेलं तर आम्हाला 25 पोती सोयाबीन झालं. आणि आता तर 2 एकर गहू केलाय. आता तर रनिंग धरलंय 50 पोत्याचं. आणि होणार जास्तच होणार पण कमी नाही होणार. हो अहो मागच्या वेळेस सांगते ना 30 पोती धरली 34 पोती झाली तर ताई आमच्या मालकाने 4 पोती सगळ्यांनी वाटूनच दिली. म्हणजे स्वामी म्हटले असतील ना यांना म्हणजे जास्त
अपेक्षा नाही, जेवढी त्यांची इच्छा होती जास्त दिलं तरी पण त्यांनी दान केलं, पण म्हणजे जास्त स्वार्थ जागा होऊ दिला नाही त्यांनी. हो 30 पोती ठेवली ताई, 4 पोती सगळ्यासनी पुजारी मामासनी आमच्या दिलं, आमच्या गावातल्या माणसासनी बैठकरासनी दिलं, त्यांच्या मित्रासनी दिलं, 40-50 किलो असं सगळ्यासनी देऊन टाकलं. मला म्हटलं, मी तर म्हणत होतो स्वामींनी मला 30च पोती द्या, स्वामींनी ही 4 पोती जास्त दिली ती ही दुसऱ्यासनी द्यायसाठी दिली म्हणलं. हो ना, हो ना, ही दुसऱ्यांच्या नावाची आहे ताई. तरी आता अनुभव 1 तासाच्या पुढे गेलेला आहे. हा आता दुसरा अनुभव शेअर करूया का आत्ताच? मग नाही, आपण उद्या परवा दिवशी बनवूया ना दुसरा. काय आहो ताई, आता घरात कोण नाही तोपर्यंत करूया की, मला परत बोलायला एवढा टाइम नसतो. अहो आता कसं झालंय, सकाळपासून 2-3 अनुभव झालेत ना, मग त्यातले व्हिडिओ बनवल्यानंतर ते डिलीट करीन ना, मग जरा मोबाईल रिकामा होईल. बर बर अजून थोडं राहिलेलं म्हटलं बरं असू दे. मग ती ताई तुम्हाला म्हटलं नाही का, ती म्हणजे ज्यांच्या नवऱ्यासनी बाहेरचा नाद असतो ना त्यांना पण रुद्राचं तीर्थ द्यायचं. कारण नाही आमच्या मामांना बाहेरचा नाद होताय का बाईचा. मग मी मामीसनी आमच्या फोन केल्यावर विचारलं, फोन आल्यावर, मामी तुम्ही काय सेवा केलेली हो त्यावेळेस म्हणून. तर मामी म्हटल्या, अगं मी ती सोमवार पण करत होती अहो, आणि मी ती रुद्राची सेवा करत होती म्हणल्या. आणि ते रुद्राचं तीर्थ दिल्यापासून पुन्हा तेव्हा ती सुटलं म्हणल्या. म्हणजे ज्यांना कुणाला आहे ना तिने रुद्राची सेवा करा म्हणून सांगा तुम्ही. हो आता तुम्ही सांगितलंय ना, ते आहेत की त्याच्यामध्ये. ताई खूप सुंदर अनुभव होता. चला मी शेअर करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते. स्वामींची इच्छा, एखाद्या भक्ताच्या पाठीशी जेव्हा स्वामींचा आशीर्वाद असतो ना, तर तेव्हा स्वामी शक्तींचे खरोखरच खूप अद्भुत असे अनुभव येत असतात. जसे या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींचे वेगवेगळे चमत्कार झालेले आहेत. तर खरोखरच या ताईंचे प्रत्येक अनुभव मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्की शेअर करायचे आहेत. जेव्हा तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव शेअर होतात तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचे अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा तुमचे अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे जे स्वामींनी तुम्हाला अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करायचे आहेत. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांची सेवेकरी वाढवण्यासाठी जो तुम्हाला स्वामींनी अनुभव दिलेला आहे तोच अनुभव पुढे शेअर करायचा आहे. आणि आपल्या जे चॅनलचं ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत. आणि त्याच्यासाठी तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले, जशी तुमच्यावर स्वामींची कृपा झाली तशीच प्रत्येकावर स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे. आणि त्यासाठी जे स्वामींनी तुमच्या आयुष्यात अनुभव दिले, जे चमत्कार केले, तेच अनुभव पुढे स्वामींची सेवेकरी वाढवण्यासाठी तुम्हाला ते अनुभव शेअर करायचे आहेत. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.